या शिक्षण मंदिराद्वारे इवलस रोप या भूमीमध्ये लावलं. आज त्याचा विशाल वटवृक्ष झालेला आहे आणि या वटवृक्षामध्ये असणाऱ्या अनेक शाखा अनेक विद्यार्थ्यांना अशीच ज्ञानाची कृपेची सावली देत आहे. याचा विशेष आनंद वाटतो आणि अभिमान देखील वाटतोय. उद्याच्या येणाऱ्या समाजाला, उदयोन्मुख तरुणांना हीच इतिहासाची पराक्रमाची साथ घालतो. आणि या शहापूर तालुक्याला लाभलेलं हे ऐतिहासिक वरदान शिक्षणाच्या बाबतीतही कुठे मागे पडू शकलं नाही. खऱ्या अर्थाने आज पाहायला गेलं तर शहापूर तालुक्यामध्ये अनेक शैक्षणिक संस्था उदयास आल्या. पण जर खऱ्या अर्थाने नेत्रदीपक अशी कामगिरी कुठल्या संस्थेमार्फत जर झाली असेल तर ते एकमेवाद्वितीय असं नाव आहे शहापूर तालुका एज्युकेशन सोसायटी. अनेक विद्यार्थी जे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या माध्यमातून 10वी 12वीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याला हेवा वाटावा अशा गुणवत्तेचं रूप घेऊन शहापूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करून लोकांसमोर आले. आणि बघता बघता शहापूर तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता ही महाराष्ट्र राज्याच्या अनेक जिल्ह्यांचा विचार करता, अनेक तालुक्यांचा विचार करता काहीतरी वेगळं पण सांगून जाते. आणि यासाठी खऱ्या अर्थाने या मातीमध्ये जर खत पाणी घातलं असेल तर शहापूर तालुका एज्युकेशन सोसायटी त्याचे निनाद या मुखात पूर्ण विरामाकडचा प्रवास त्यांचा सुरू झाला तो शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून. आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या कर्तृत्वाला साज चढवला तो शहापूर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून. कविता खरात मॅडम मुळात स्वतःला साहित्य, विज्ञान, क्रीडा त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्राचा देखील तेवढाच गाढा अभ्यास आणि हीच आवड आपण मनामध्ये जोपासून शिक्षण क्षेत्रासाठी लागणाऱ्या अनेक व्यावसायिक पात्रता संपादित केल्या. यामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये आपलं नैपुण्य आणि आपली आवड ही कुठेही लपून राहिली नाही. शहापूर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या किसान हायस्कूल नडगाव या शाळेमध्ये 2013 साली आपण शिक्षिका म्हणून रुजू झाला. बघता बघता शाळेच्या प्रत्येक भिंती आणि मैदानातला प्रत्येक कण आपल्या स्फुल्लिंगाने चेतून उठला आणि आपण क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून किती आपण काम क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून सुरू केलं. पुढे जाऊन शहापूर तालुका एज्युकेशन सोसायटीच्याच नावाजलेल्या शिक्षण केंद्रामध्ये शहापूर तालुक्याचा ज्याला शिक्षणातील मानबिंदू आम्ही मानतो त्या गवी खडे विद्यालयामध्ये आपण पर्यवेक्षिका म्हणून रुजू झाला. इथेही आपण आपल्या कर्तृत्वाच्या अनेक पैलूंना प्रकाशमान केलं आणि त्या प्रकाशात अनेक विद्यार्थी नावून निघाले. याच आपल्या शिस्तीचं, आपल्या सेवेच्या, कर्तव्याच्या उत्तरायणामध्ये प्रकल्प विद्यालय भातसानगर अतिशय दुर्गम भागामध्ये आणि स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आदरणीय आणि सर्व सन्माननीय पाहुण्यांचं स्वागत. आजचा हा क्षण आनंदाचाही आहे आणि भावनांनी ओथंबलेलाही आहे. कारण आज आपण एका अशा कर्तृत्ववान, प्रामाणिक, शिस्तप्रिय आणि विद्यार्थीप्रिय शिक्षिकेला सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी एकत्र आलो आहोत, ज्यांनी आपल्या आयुष्यातील तब्बल 29 वर्ष शिक्षण क्षेत्राला समर्पित केलं. मी ज्यांच्याविषयी बोलत आहे त्या म्हणजे आपल्या सर्वांच्या आदरणीय सौ कविता रवींद्र कराड, पूर्वाश्रमीच्या सौ कविता भास्करराव सोनवणे. सौ कविता मॅडम यांचा जन्म अकोला येथे एका सुसंस्कृत, सुशिक्षित आणि सुखवस्तू कुटुंबात झाला. त्यांचे मूळ गावही अकोलाच आहे. त्यांचे आजोबा अकोला येथे स्थानकांवर स्टेशन मास्तर म्हणून कार्यरत होते, तर त्यांचे वडील सेल्स टॅक्स अधिकारी म्हणून जबाबदारी पार पडत होते. अशा संस्कारक्षम वातावरणात त्यांचे बालपण घडले.
त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण शासकीय कन्याशाळा अकोला येथे झाले, तर पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण अमरावती विद्यापीठातून पूर्ण झाले. त्यांनी BPA, BPEd, BA, BA ॲडिशनल, MA, MPEd आणि DSM अशा विविध पदव्या संपादन करून आपला ज्ञानाचा सातत्याने विस्तार केला. महाविद्यालयीन जीवनातही त्यांनी केवळ अभ्यासातच नव्हे तर क्रीडा क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली. विद्यापीठ आणि राज्यस्तरीय कबड्डी खो खो संघाचे नेतृत्व करत अनेक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आणि अनेक पुरस्कार प्राप्त केले. 1 जुलै 1997 रोजी 1 जुलै 1997 रोजी त्यांची माध्यमिक शिक्षिका क्रीडा म्हणून ग.वी. खाडे विद्यालय शहापूर येथे नियुक्ती झाली. याच दिवसापासून त्यांची शिक्षकी जीवनातील सुवर्ण प्रवासाची सुरुवात झाली. 1997 ते जून 2013 या कालावधीत त्यांनी ग.वी. खाडे विद्यालयातील विद्यार्थ्यांना केवळ क्रीडा शिकवली नाही तर त्यांच्यात आत्मविश्वास, शिस्त आणि जिद्दही रुजवली. कबड्डी खो खो सारख्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना जिल्हा आणि विभागीय स्तरावर यश मिळवून दिले. लेझीम आणि झांज, नृत्य, योगा, एरोबिक्स, कवायत अशा विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना उत्कृष्ट प्रशिक्षण देऊन त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव दिला. त्याचबरोबर MCC, स्काउट आणि गाईडचे प्रमुख म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. शिक्षक पदपेढीमध्ये संचालक म्हणून जबाबदारी सांभाळली. SSC व HSC बोर्ड परीक्षेच्या काळात भरारी पथकात अनेक वेळा जबाबदारी पार पाडून आपल्या प्रामाणिकपणाची व निष्ठेची साक्ष दिली. 2013 मध्ये त्यांची बदली किसान हायस्कूल नेडगाव येथे झाली. तिथून डिसेंबर 2024 पर्यंत त्यांनी अध्यापन आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले. प्रत्येक विद्यार्थ्याला आपलेसे मानून प्रामाणिकपणे आणि सचोटीने काम करणे हीच त्यांची कार्यपद्धती होती. 1 डिसेंबर 2024 रोजी त्यांची ग.वी. खाडे विद्यालय पर्यवेक्षक म्हणून पदोन्नती झाली आणि त्यानंतर जून 2025 मध्ये उपमुख्याध्यापकापदी नियुक्ती झाली. प्रशासनातील त्यांची कार्यक्षमता, निर्णयक्षमता आणि शिस्तप्रियता यामुळे त्यांनी अल्पावधीतच सर्वांचा विश्वास संपादन केला. 1 जानेवारी 2026 रोजी त्यांची प्रकल्प विद्यालय भातसानगर येथे मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती झाली. अत्यंत कमी कालावधीतही त्यांनी शाळेचे प्रशासन अत्यंत कुशलतेने सांभाळले. शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण केले आणि आपल्या नेतृत्व गुणांची प्रभावी छाप सोडली. आज त्या याच पदावरून आपल्या प्रदीर्घ आणि यशस्वी सेवेनंतर निवृत्ती होत आहेत. शहापूर तालुका एज्युकेशन सोसायटी विविध शाळांमध्ये तब्बल 29 वर्ष अत्यंत निष्ठेने सेवा बजावली. ही सेवा केवळ नोकरी नव्हती, सकारात्मक बदल घडवून आणला. त्यांचे व्यक्तिमत्व अनेकांसाठी प्रेरणास्थान राहिले आहे आणि पुढेही राहील. आज त्या शासकीय सेवेतून निवृत्त होत असल्या तरी त्यांच्या अनुभवी मार्गदर्शनाची आणि कार्याची वाटचाल कधीही थांबणार नाही असा आम्हाला सर्वांना विश्वास आहे. ईश्वरचरणी हीच प्रार्थना की त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि आनंदी समाधानपूर्व निवृत्त जीवन लाभो. त्यांनी समाजासाठी आणि शिक्षण क्षेत्रासाठी असेच प्रेरणादायी कार्य पुढेही करत राहो हीच सदिच्छा. सौ कविता रवींद्र खरात मॅडम आपल्या प्रदीर्घ, निस्वार्थी आणि प्रेरणादायी सेवेसाठी मनपूर्वक धन्यवाद. आपल्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. जोरदार टाळ्यांनी आपण या कार्यकर्तृत्वाला सलाम करूया. मनापासून अगदी खरंच मॅडम ही जीवनगाथा पाहत असताना आमच्या उपस्थितांना विनंती करतो की आपण भाऊंच्या स्वागतासाठी जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी करावा अशी विनंती करतो. या शहापूर तालुक्याचे शिक्षण महर्षी व्यासपीठावर विराजमान होत आहेत. खऱ्या अर्थाने भाऊंना आज व्यासपीठावर पाहून आम्हाला देखील विशेष आनंद आणि अभिमान वाटतोय.
शहापूर तालुका एज्युकेशन सोसायटी आणि या सोसायटीचं संपूर्ण जग हे भाऊंच्या केंद्रस्थानी असतं आणि आदरणीय भाऊ देखील आपल्या उपस्थितीने या ठिकाणी सन्माननीय अध्यक्ष आणि जनकल्याण माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय किरपट सर, आपणास देखील विनंती आहे की आपण सुद्धा मंचावर विराजमान व्हावं, व्यासपीठावर विराजमान व्हावं. मान्यवरांच्या जोरदार जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. आदरणीय कविता रवींद्र खरात हे नाव या शहापूर तालुक्याला एक वेगळी क्रीडा संजीवनी, शिक्षण संजीवनी देणारं ठरलेलं आहे. आणि आज सन्माननीय हा सोहळा सादर करणं हा उद्दिष्ट नाही, पण ज्या सहकार्यांच्या सहवासात आजवर इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत त्यांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 2 क्षण मिळावे हाच या कार्यक्रमामागचा उद्देश होता. आणि म्हणून असं म्हटलं जातं की पाण्याचा एक थेंब जर तो तापलेल्या तव्यावर पडला तर क्षणात नष्ट होतो. पाण्याचा तोच थेंब जर एखाद्या आळवाच्या पानावर पडला तर तो मोत्यासारखा चमकतो. पण पाण्याचा तोच थेंब जर एखाद्या शिंपल्यामध्ये पडला तर त्या पाण्याच्या थेंबाचा मोती होतो. इथं पाण्याचा थेंब सारखा आहे, पण त्या पाण्याच्या थेंबाला लाभलेला सहवास वेगळा आहे. आणि म्हणून माणसाच्या आयुष्यामध्ये जर सहवास हा नेत्रदीपक असेल, एक दिशा दाखवणारा असेल, आधार देणारा आधारवड असेल, तर निश्चितच लाखो मैलोंचा प्रवास हा काही क्षणांचा वाटायला लागतो. आणि म्हणूनच आज मॅडम आपल्या कर्तृत्वाचा सहवास या सर्वांना इतका सुंदर वाटतो की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आज इथं उपस्थित राहिल्याचं स्मित हास्याचं चिन्ह घेऊन कार्यक्रमाच्या पुढील भागाकडे आपण वळूया. मी आदरणीय सरांना विनंती करतो, डॉक्टर रवींद्र खरात सर, मी आपणास आता थोडी तसदी देणार आहे कारण या कार्यक्रमाचे संयोजक आयोजक आपणच आहात. आपल्या शुभ हस्ते आजच्या कार्यक्रमासाठी मान्यवर अतिथी म्हणून लाभलेल्या शहापूर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय जयवंत भाऊ देशमुख साहेब यांना आपण सन्मान पुष्प देऊन गौरवित करावं. आजच्या कार्यक्रमामध्ये आपली भारतीय संस्कृती आहे, ज्येष्ठांचा सन्मान, आदरणीय व्यक्तिमत्वांचा सन्मान हा भारतीय संस्कृतीमध्ये अग्रेसर असतो, अग्रगण्य असतो. आणि म्हणूनच या सांस्कृतिक कार्यक्रमाला देखील विराट संस्कृतीचं दर्शन आपण मान्यवरांच्या स्वागतानं त्यांना कृतज्ञतापूर्वक सलाम देऊन आपण या ठिकाणी करत आहोत. आदरणीय डॉक्टर रवींद्र खरात सर आणि मॅडम, आपण आजच्या सन्मानपूर्ती आहात, पण तरी देखील आपण एक कृतज्ञतापूर्वक ज्या भाऊंनी आपल्याला दीपस्तंभाप्रमाणे आपल्या या शिक्षण सागरामध्ये पहिलं दिरावर येण्यासाठी सहकार्य केलं, त्या भाऊंना आपण हा सलाम करतात कृतज्ञतापूर्वक. यानंतर मी पुन्हा एकदा डॉक्टर रवींद्र खरात सर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते कार्यक्रमामध्ये उपस्थित असणारे आणि ग.वी. खाडे विद्यालयासारख्या शहापूर तालुक्याच्या अग्रेसर आणि अग्रगण्य शैक्षणिक संस्थेचे मुख्याध्यापक, एक सामाजिक कार्यकर्ते की ज्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये जरी साधेपणा असला तरी वपू काळेंनी असं म्हटलंय की माणसाने कसं दिसावं याला महत्व नाही, परंतु माणसाने कसं असावं याला निश्चितच महत्व आहे. आणि म्हणून सर गेली अनेक वर्ष हा शहापूर तालुका आपल्या समाज सेवेने आपण व्यापून टाकलाय. आणि इथं शिक्षण घेणारा विद्यार्थी असो, पालक असो, इथं उपस्थित होणारा शिक्षक वृंद असो, आपल्या ऋणामध्ये सर्वजण राहण्यातच धन्यता मानतील इतकं उत्तुंग असं आपलं व्यक्तिमत्व आहे. मी आदरणीय डॉक्टर रवींद्र खरात सर यांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते आपण ज्ञानेश्वरजी तळपाडे सर यांना या ठिकाणी सन्मानित करावं. आजच्या या कार्यक्रमामध्ये आदरणीय सरांचा देखील एक मार्गदर्शक म्हणून, एक दिशादर्शक दीपस्तंभ म्हणून आम्हाला नेहमीच वरद हस्त लाभलेला आहे. आदरणीय तळपाडे सर यांचा सन्मान या ठिकाणी होते. यानंतर पुन्हा एकदा डॉक्टर रवींद्र खरात सर, मी आपणास विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे तत्पूर्वी एक सूचना आहे. सन्माननीय बबनदादा गायकवाड आणि गणेशरामदादा गायकवाड यांना विनंती असेल की कृपया आपण मंचावर विराजमान व्हावं.
आमचे घनश्याम दादा या शहापूर तालुक्याला एक पत्रकार म्हणून सुपरिचित आहेतच, पण तेवढेच मोठे आपण सामाजिक कार्यकर्ते. सर, या कार्यक्रमाचे संयोजक म्हणून मी आपणास विनंती करेन, व्यासपीठावर विराजमान असणाऱ्या सन्माननीय किसान हायस्कूल नडगाव शाळेच्या मुख्याध्यापिका कविता मोरे मॅडम यांना देखील आपण या कार्यक्रमस्थळी सन्मानित करावं, गौरवित करावं अशी विनंती करतो. या ठिकाणी या व्यासपीठावर एका स्त्री शक्तीचा देखील गौरव केला जातोय. खऱ्या अर्थाने व्यासपीठ पूर्ण होतंय. कुठल्याही कार्यक्रमामध्ये परिपूर्णता आली की ती व्यासपीठही खुलतं आणि म्हणून पुढील सन्मान हा सामाजिक क्षेत्रामधून मी आदरणीय हे देखील आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत, यांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा. यानंतर लगेचच पुढील सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण मंचावर विराजमान असणारे आमचे करावं अशी मी आपणास विनंती करतो. अतिशय सुंदर आणि समर्पक अशा स्वागताला, कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी अजूनही टाळ्यांवर जीएसटी लावलेला नाहीये, तर तोपर्यंत जोरदार टाळ्या वाजवून कार्यक्रमामध्ये ऊर्जा संचारित करण्याचा आपण प्रयत्न करूया. या कार्यक्रमासाठी ज्या पद्धतीनं समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातून मान्यवर उपस्थित असले तरीही आपल्या या उपस्थितीनं एका वेगळ्या उपस्थितीकडे मी अधोरेखित आणि बोट दाखवणार आहे की ज्या उपस्थितीला या कार्यक्रमाकडे वाटचाल करत असताना मला अनेक नेत्रदीपक व्यक्तिमत्व माझ्या नयनचक्षूंना स्पर्श झाल्या. यामध्ये ज्यांनी शहापूर तालुका एज्युकेशन क्षेत्राच्या संपूर्ण कारकिर्दीचा एक वेगळा आदर्श ठेवलेला आहे. यामध्ये आमचे सन्माननीय मुरलीधर देशमुख सर, विजयजी बोरसे सर, आदरणीय भडागे सर, आदरणीय उबळे सर, सन्माननीय कुमुदिनी घोडके मॅडम, सन्माननीय शुभदा ओक मॅडम, आदरणीय भडांगे मॅडम, सन्माननीय प्रतिभा पाटील मॅडम, सन्माननीय दानकर मॅडम, पिसाट मॅडम, मीनाक्षी पाटील मॅडम, बोरसे मॅडम, आत्माराम भेरे सर, दिलीपजी भोईर सर, कुलकर्णी मॅडम आणि शिक्षकेतर कर्मचारी यांमध्ये सन्माननीय शांतारामजी दानकर यांची उपस्थिती या ठिकाणी अधोरेखित करतो आणि उपस्थित होत आहेत. कार्यक्रमामध्ये एक वेगळं स्फुल्लिंग चित्रवून जात आहे ते सन्माननीय उपशिक्षणाधिकारी साहेब शहापूर तालुका यांचं मी मनापासून, हृदयापासून आणि आदरणीय डॉक्टर रवींद्र खरात सर आणि आदरणीय खरात मॅडम यांच्या वतीनं हृदयपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी विनंती करतो की आदरणीय सरांचं आपण कौतुक करावं. आपल्या ठाणे जिल्ह्याचे सन्माननीय उपजिल्हाधिकारी भाऊराव मोहिते साहेब यांचं आगमन या ठिकाणी या कार्यक्रमस्थळी झालेलं आहे. भाऊरावजी मोहिते सर यांना सन्मानित करावं, गौरवित करावं आपल्या शुभ हस्ते. डॉक्टर रवींद्र खरात सर, मी आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय भाऊरावजी मोहिते सर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जातो. विविध मान्यवर मंडळी या कार्यक्रमाच्या पूर्वार्धातच मी या ठिकाणी उल्लेख केला की शिक्षण, समाज, राजकीय, सांस्कृतिक अशा अनेक क्षेत्रांमधून उपस्थित झालेले मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. तत्पूर्वी डॉक्टर रवींद्र, जोरदार टाळ्यांनी आपण त्यांच्या सामाजिक कर्तृत्वाला एक दाद देऊया. तत्पूर्वी आपल्या सर्वांना मनापासून, हृदयापासून पुन्हा आपल्या उपस्थितीबद्दल स्वागतपर शब्द या ठिकाणी उल्लेख करून कार्यक्रमाच्या पुढील टप्प्याकडे जाण्याची परवानगी मागतो. अर्थातच कार्यक्रमाच्या विद्यार्थी म्हणून मी बोलत आहे. मला वाटली जे आपलेपणाने जे सेवा केली आणि त्या आहेत तशाच एव्हरग्रीन राहिल्यात, त्यामुळे त्यांनाही वाटत नाही आज त्या रिटायर होत आहेत. मला त्या दोनदा बोलल्या, मला पण विश्वास होत नाही की मी आज रिटायर होते. आणि मी धन्यवाद देते मॅडम, तुम्ही मला आमंत्रित केलं तुमच्या ह्या सेवापूर्ती सोहळ्यामध्ये. मॅडमांबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे. मला वाटतं 2001 आणि 2002 या साली
8वी 9वी आम्हाला NCCला PT ला विषय त्यांचे क्रीडा क्षेत्रातलेच होते. पण आणि त्यांची जी शिस्त म्हणजे आम्ही मॅडम लांब दिसल्या जरी बाजारपेठेत तरी आम्ही घाबरायचो आणि आमचे पहिले केस व्यवस्थित करायचो, आमचे कपडे व्यवस्थित करायचो. म्हणजे मॅडमांची शिस्त आणि म्हणजे इतके घाबरायचो. तर कधी सकाळशी बसल्यामुळे लेट झालो तर रस्त्यामध्ये आम्हाला वाटायचं अरे हा आमचे रिबीन राहायचे, आम्ही रस्त्यामध्ये वेण्या घालत यायचो. म्हणजे मॅडमांच्या बद्दलची भीती होती पण ती आदरयुक्त होती. आताच्या जनरेशनमध्ये तसं नाही वाटत, कारण शिक्षकांबद्दल आम्हाला खूप आदर आणि हे वाटायचं की बाजारात जरी दिसले मॅडम, हा सोनवणे मॅडम दिसत आहेत, बापरे आता आम्हाला काही बोलतील का किंवा काय. म्हणजे त्यांची जी शिस्तप्रियता आणि जेवढ्या स्ट्रिक्ट होत्या तेवढ्या मायाळू पण होत्या. मला वाटते 2-3 असे आमचे अनुभव आहेत. सर आमचे खरंच सर आणि मॅडम जेवढे मॅडम स्ट्रिक्ट आहेत तेवढे सर खूप साधे. पण आम्ही मला वाटते 2-3 कार्यक्रमाच्या निमित्ताने कांदिवलीला गेलो होतो. तर शहापूरला यायला लेट असल्यामुळे लेट झाल्यामुळे आम्हाला गाडी नव्हती. तर एवढे मला वाटते आम्ही 10 ते 12 विद्यार्थी एवढ्या विद्यार्थ्यांना घेऊन त्यांच्या कल्याणच्या खडकपाड्या घरात आम्ही घरी आम्हाला नेलं होतं. आणि आमचं छान म्हणजे झोपण्याची सोय, खाण्याची सोय. त्यावेळेस आम्हाला म्हणजे जी भीती असायची बापरे आमचं आपण खरात मॅडमच्या घरी गेलोय. आणि तिथे गेल्यावर जे मॅडमांचा स्वभाव आणि मॅडमांनी आम्हाला अगदी स्वतःच्या मुलांप्रमाणे घरी पोहोचेपर्यंत आमचं जे काळजी घेतली त्यात आम्हाला त्यांचा स्वभाव आणि त्यांचं जी माणुसकी, सामाजिक कार्य याच्याबद्दल सांगण्याचं खूप आहे. आणि मॅडम तुम्ही यापुढेही आता रिटायर होत आहे पण तुम्ही मला ते घरी राहणारच नाही, तसं तुमचं नर्सिंग कॉलेजही आहे. मॅडमांची आणि माझी भेट आता 2-3 महिन्यापूर्वी जरी 5-6 महिन्यापूर्वी कवी संमेलनात झालेली. मॅडमांनी मला बघितलं, हां आता नाव तर आठवत नाही पण बघितलं आहे, माझे विद्यार्थी आहे आणि त्यांनी नंबर मला सेव्ह करून ठेवला. आज एवढं मोठं व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांना सगळे लक्षात ठेवतात हे आमच्यासाठी विद्यार्थ्यांसाठी खूप. आज आम्ही आमच्या मुलांना जेव्हा सांगतो की अभिमानाने सांगतो की आमच्या शिक्षिका आज ते आम्हाला घोडके मॅडम माझ्या सगळ्या 8वी 9वीच्या त्या जेव्हा आम्ही शाळेत असायचो त्यांना बघताना आम्हाला भीती वाटायची. पण आज मला आता जेव्हा मी बसली तेव्हा घोडके मॅडमांनी इतकं जवळ म्हणजे प्रेमाने बोलले का हा म्हटलं की आपण आम्हालाही सांगता येतं की आमचे शिक्षक असे होते. आणि अभिमानाने आम्ही सगळे अनुभव आमच्या मुलांना शेअर करतोय. आणि मॅडम तुम्ही लावलेली शिस्त ही आम्ही आता आमच्या मुलांसाठी पुढे तशीच अनुकरण करत राहू. आणि मनखा पाटील मॅडम त्याचप्रमाणे सकाळ सत्रातल्या ज्युनियर कॉलेज स्टाफ खाडे विद्यालयाच्या माध्यमातून उपस्थित राहिलेले सर्व शिक्षक वृंद, त्याचप्रमाणे दुपार सत्रामधील सर्व शिक्षक वृंद आणि प्रकल्प विद्यालय भातसानगर येथून उपस्थित राहिलेले सर्व शिक्षक वृंद, प्रकल्प विद्यालय चोंढे येथून उपस्थित राहिलेले सर्व शिक्षक वृंद, किसान हायस्कूल नडगाव येथून उपस्थित राहिलेले सर्व शिक्षक वृंद, या सर्वांचंच आदरणीय खरात सर आणि खरात मॅडम यांच्या वतीनं पुनश्च एकदा स्वागत आहे. कार्यक्रम सगळे शिक्षक वृंद, काही मित्रमंडळी, मॅडम आज तुमच्यामुळे खूप वर्षांनी मी 7वी किंवा 8वी आणि 9वीत असल्यासारखा फील येतोय. तो याच्यासाठी की मागच्या पहिल्या पाळीवर बसलेले सगळे शिक्षक वृंद आहेत जे शिकवायला होते. आणि तशा मॅडम क्रीडा शिकवणाऱ्या, खेळ खेळणाऱ्या, आणि गमत अशी की त्यावेळेस खेळ खेळता खेळता खो खो कबड्डी या गेम खेळता खेळता ज्या मित्रांशी भांडणं झाली, ज्या त्या विद्यार्थ्यांशी भांडणं झाली, ते आता जिवलग मित्र म्हणून मागे बसलेले जयवंत आहे, प्रकाश आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत की कुठेतरी म्हणतो ना आपण की इथे आल्यानंतर बालपण मला दिसलं, ते आज खऱ्या अर्थाने बालपण दिसलेलं आहे. त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. राहिलं माझं मॅडमांबद्दल बोलणं, तर बोलायला गेलं तर अख्खा दिवस कमी पडेल, कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी माझ्यावर टाकलेला जो विश्वास आहे की सुमेध हे करायचं आहे आणि मी तेही तितक्या पोटतिळकीने करण्याचा प्रयत्न करतो की कुठेतरी चांगलं झालं पाहिजे. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये सुमेध नावाची जी गोष्ट आहे की ती आवर्जून आली आणि त्यांनी केलं पाहिजे. तो त्यांचा जो हक्काने त्यांचं जे बोलणं आहे ना ते खूप आपुलकीचं वाटतं. जास्त काही बोलणार नाही, पण मी एवढंच म्हणेन की मॅडमांचा स्वभाव कलंदर आहे. त्या 4 ओळी मी ऐकवतो आणि मी माझं मनोगत संपवतो. कलंदर असं आहे कि मैडम ऐका, कुछ गुजरी कुछ गुजार दी, कुछ गुजरी कुछ गुजार दी, कुछ निखरी कुछ निखार दी, कुछ निखरी कुछ निखार दी, कुछ बिगड़ी कुछ बिगाड़ दी, अपनी रही
कुछ अपनी रही कुछ अपनों पर वार दी, कुछ अपनी रही कुछ अपनों पर वार दी, कुछ इश्क में डूबी कुछ इश्क ने तार दी, कुछ दोस्त साथ रहे कुछ कसर दुश्मन ने उतार दी। बस जिंदगी जैसी मिली जिंदगी वैसी ही मैंने गुजार दी। तर हे आयुष्य जगण्याच्या काळात या व्यक्तीने जी माणसं भेटली ती आपली केली, जी दुश्मन झाली त्यांनाही आपलं केलं आणि सगळं आयुष्य मस्तपैकी जगतायत, एन्जॉय करतायत। आणि या हरफन मौला या कलाकार या कलंदर व्यक्तीला माझ्याकडून मानाचा मुजरा। जास्त काही लहान तोंडी मोठा व्यास घेण्यापेक्षा, कारण की सगळीकडे दिग्गज आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी विद्यार्थी आहे सगळ्यांचा, त्याच्यामुळे बोलते हा जरा जास्त बोलायला लागलं, त्याच्यामुळे याच्या पुढे बोलत नाही। खूप खूप धन्यवाद आणि माझं मनोगत मी संपवतो। थँक्यू व्हेरी मच। या क्षेत्रामध्ये शिवधनुष्य नेतृत्वाचं पेलून खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याच्या संपूर्ण प्रवासाला सुरुवात केली आणि बघता बघता यशाच्या या अनेक टप्प्यांवर यशाचं उदाहरण देणारे सजीव मूर्तिमंत विद्यार्थी घडवले, जे क्रीडांगणातून स्वतःचं कसब आजमावताना दिसले तर काही बौद्धिक गुणवत्ता आणि त्यांची चाहूल करून देणारे ठरले। मॅडम, आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वामधून यशाचे हे अनेक पैलू आम्हाला पाहायला मिळाले आणि पुढील याच प्रवासाला मानवंदना देण्यासाठी मी आमंत्रित करतो वृषाली गायकवाड यांना। सर्वांना नमस्कार। पहिल्यांदा आज इतकं छान वाटतंय ना मला की सगळे जुने नवे सगळे चेहरे समोर दिसत आहेत आणि का एकत्र यायला पाहिजे ना, तर मला यासाठीच असं वाटतं की हे जुने नवे चेहरे बघितले ना की इतका एक उल्हास येतो, इतका छान वाटतं, एक ऊर्जा मिळते आणि सगळ्या जुन्या माझ्या सहकार्यांना मी नमस्कार करतो, अभिवादन करतो। हा कार्यक्रम अतिशय छान रंगतोय। आपल्या शहापूर तालुक्याचे आमचे आपला माणूस आदरणीय संतोष भाऊ शिंदे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। शिंदे मॅडम पण या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। सगळ्यात महत्वाचं विचार मंचावर उपस्थित आपल्या संस्थेचे सर्व पदाधिकारी, ज्या कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेले आहात त्या सेवापूर्ती सोहळ्याच्या आजच्या सत्कारमूर्ती आमच्या वहिनी आदरणीय कविता सोनवणे खरात मॅडम। खरं तर वहिनी, तुमच्याकडे बघून असं वाटतंय ना मला की तुम्ही अजून पुन्हा एकदा ड्युटी सुरू करावी असं मला मनापासून वाटतंय। तुमची स्फूर्ती, तुमची ऊर्जा, तुमचा हसतमुख चेहरा हे सगळं बघून असं वाटतंय की मॅडम रिटायर होत आहेत। हे थोडंसं जरा पटत नाही बुद्धीला, पण कालाय तस्मै नमा असं म्हणतात की काळाच्या वेगात आपल्याला वागावंच लागतं आणि त्या शेवटी आज हा औपचारिक शेवट होतो आहे असं मी म्हणेन। वहिनीच्या बाबतीत काही गोष्टी ज्या मला खूप अशा आज मनात रुंजी घालतायत, त्यातली पहिली गोष्ट, आणि तिरुपतीला दर्शन घेतल्यानंतर कोल्हापूरला अंबाबाईचं दर्शन घ्यायचं असतं आणि कोल्हापूरला नेमकं त्या ठिकाणी माझी मिसेस जी होती तिचं पोट दुखायला लागलं। आम्ही 5 कुटुंब होतो, देशपांडे सर, राठोड सर, मी, देशमुख पण हा वहिनीकडनं शिकावा। उलट त्या ठिकाणी खरात सर जे आमचे आहेत ना ते अतिशय शांत आहे, संयमी आहेत, काय बोलायचं आहे ते अतिशय छान पद्धतीने नियोजन करून खरात सर ठरवत असतात आणि हे सगळं जे मिळालेलं आहे ना, किंबहुना मी असं म्हणेल ना, ढग असेही दाटून येतील आयुष्याच्या आकाशात, ढग असेही दाटून येतील, कधी सुखांची हलकी रिमझिम, कधी सुखांची हलकी रिमझिम, कधी दुःख घनदाट बरसतील, कधी सुखांची हलकी रिमझिम, कधी दुःख घनदाट बरसतील, सुखदुःखांचे थेंब हे सारे, सुखदुःखांचे थेंब हे सारे स्वच्छंद झेलत राहा, सुखदुःखांचे थेंब हे सारे स्वच्छंद झेलत राहा, आयुष्याची आव्हाने अशीच पेलत राहा, आयुष्याची आव्हाने अशीच पेलत राहा। वहिनी, तुम्हाला निरामय आरोग्य मिळो। तुमची जी बकेट लिस्ट आहे ती पूर्ण होणार आणि मला माहिती आहे तुम्हाला खूप फिरायची आवड आहे। पुढच्या कालखंडात खरात सर आणि तुम्ही, आम्ही तुमची सुनबाई यांना सगळ्यांना घेऊन पुन्हा एकदा फिरा, खूप
खूप छान असं आयुष्य तुम्ही जगलेले आहात, आम्हाला आम्ही बघितलेलं आहे तुम्हाला जवळ. असंच आयुष्य, निर्भेळ प्रेमाचं आयुष्य तुम्ही जगत राहा. तुमचं हे प्रकाशमान आयुष्य अजून प्रकाशमय हो अशी सदिच्छा मी व्यक्त करतो आणि तुम्हाला निरामय आरोग्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. खूप झालेल्या सर्व मान्यवर मंडळींचा सन्मान पुष्प देऊन विद्यार्थ्यांनी गौरव करतायत, स्वागत करतायत. आणि आताच उपस्थित झालेल्या कार्यक्रमामध्ये तेवढ्याच आपुलकीनं आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेल्या मान्यवर अतिथी रवींद्रजी पवार साहेब, विकासजी हिवाळे साहेब, लजपतजी जाधव साहेब थेट डोंबिवलीहून या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत. सर, आपलं सुद्धा मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे डॉक्टर संजयजी भटकर सर भुसावळहून या ठिकाणी आलेले आहेत. संजयजी दुसाणे सर नाशिकहून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनापासून मनपूर्वक हृदयपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे कार्यक्रमाच्या या टप्प्यात उपस्थित राहिलेले सन्माननीय विनोदजी भोईर साहेब, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पुनश्च एकदा उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचं हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि पुढील जे शब्दांच्या दुनियेमध्ये स्वच्छंदीपणे विहार करत असतात आणि ज्यांचा प्रत्येक शब्द म्हणजेच अन्यायकारक आणि जुलमी व्यवस्थेवर उमटवलेला आसूड असतो, अगदी त्याच शब्दांना प्रेमाने कवीत कसं घ्यावं, शब्दांचं सौंदर्य, मराठी भाषेचा गोडवागात कसं सांगावं असे सांगणारे आमचे आदरणीय ओबाळे सर, मी यांना विनंती करतो आपण मंचावर येऊन आदरणीय मॅडमांना शुभेच्छापर मनोगती व्यक्त करावी अशी आपणास विनंती करतो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आदरणीय ओबाळे सर यांना. गेली अनेक वर्ष मराठी भाऊ देशमुख, माननीय भाऊराव मोहिते साहेब, उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद ठाणे माध्यमिक, गौरीखाडेचे मुख्याध्यापक तळपाडे सर, ज्यांच्या सेवापूर्ती सोहळ्यासाठी आपण या ठिकाणी सगळेजण एकत्र जमलो आहोत, त्या आजच्या सत्कार मूर्ती खरात मॅडम, उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर आणि माझ्या समोर बसलेले माझे सर्व सहकारी, आपणा सर्वांना माझा सस्नेह नमस्कार. शहापूर तालुका एज्युकेशन सोसायटीमध्ये मॅडमची नियुक्ती 1 जुलै 1997 मध्ये झाली. ही नियुक्ती झाली त्यावेळेला बंधू अध्यक्ष होते. मॅडम, तुम्हाला माहित असेल तुमची नियुक्ती झाली त्याच वेळेला शहापूर तालुक्यातील एक महिला कॅन्डिडेट सुद्धा इंटरव्ह्यूला आला होता. पण नियुक्ती आपली झाली. तुम्हाला नोकरी काय कुठेही मिळाली असते आणि ही नोकरी तुम्हाला शहापूर तालुका एज्युकेशन सोसायटीमध्ये मिळाली आणि ज्या निष्ठेने तुम्ही 29 वर्ष सेवा केली, खरं तर तुम्ही 3 शाळा फिरलात. 4थी शाळा तुमच्या हातून सुटली. पण या 3ही शाळांमध्ये तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं. मी फेब्रुवारी 2021 मध्ये कवी खाडे विद्यालयातून ज्या वेळेला HM म्हणून मुख्याध्यापक म्हणून नडगावला गेलो, त्यावेळेला मॅडम तिथे असिस्टंट टीचर होत्या. नडगावचा बराचसा स्टाफ, खाडेतील बराचसा स्टाफ या ठिकाणी शाळेमध्ये उशिरा आल्या नाहीत. त्या कल्याणहून येत होत्या, स्वतःच्या गाडीने येत होत्या. पण जर त्यांना उशीर होणार असेल शाळेत यायला
तर त्या मला फोन करायच्या, सर मला उशीर होतोय. त्यांची कामावरची जी निष्ठा आहे ना, ती निष्ठा मला भावलेली आहे. प्रत्येकाचं व्यक्तिमत्व स्वतंत्र असतं, पण त्यांची जी निष्ठा कामावरची, ती निष्ठा खूप मला आवडलेली आहे. असं नाही सांगता येत. आता ती खुर्ची बाजूला झालेली आहे आणि मॅडमने अगोदरच दुसरी प्रोव्हिजन करून ठेवलेली आहे खुर्चीची. त्याने स्वतःच्या हिमतीवर मला त्यांचं अभिनंदन आणि कौतुक यासाठी आहे की त्यांनी या शहापूर तालुक्यामध्ये जागा विकत घेऊन आणि स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलंय. आणि म्हणून मला या दोघांबद्दल विशेष कौतुक आहे. त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे. आज त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली या ठिकाणी. किनारे अजून काही, तिथेच जाऊन वेच तारे अजून काही, थकून गेलो तरी फुलांचा सुरूच हे काम, अजून गारे अजून गारे अजून काही. नका करू चर्चा इतक्यात माझ्या पराभवाची, नका करू चर्चा इतक्यात माझ्या पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही. विझून गेलो तरी, विझून गेलो तरी माझी चिता, परंतु विझायचे राहिले निखारे अजून काही. या ठिकाणी मॅडमला पुढील आयुष्यासाठी आरोग्यदायक शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. आवड निर्माण झाले. त्या कवितेच्या ओळी आहेत की या ओठाने चिंबून घेईन हजारदा ही माती, अनंत मरणे झेलून घेईन इथल्या जगण्यासाठी. जगण्यासाठीचा संघर्ष काय असतो ते याची देही याची डोळा आपण आम्हाला या ठिकाणी आदरणीय कविता खरात मॅडम आपल्या स्त्री म्हणून अनेक मर्यादा, अनेक जबाबदाऱ्या असताना देखील कशा यशस्वीपणे पार पाडाव्यात याचा मानबिंदू आमच्या समोर ठेवून आम्हाला एक वेगळी प्रेरणा दिलेली आहे. आजच्या कार्यक्रमास उपस्थित साडी आपल्या आदरणीय व्यक्तिमत्वाला देऊन आदरणीय रजनीताईंनी आणि संतोष भाऊंनी कविताजी खरात मॅडम यांचा गौरव केलेला आहे. आदरणीय भाऊंना नाशिकच्या वणी येथील कार्यक्रमामध्ये जायचं आहे आणि म्हणून आपला अमूल्य वेळ जो आपण दिलात भाऊ त्याबद्दल आम्ही मनापासून आपली ऋणी आहोत. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या पुढील टप्प्याकडे जात असताना उपस्थित पार पडत आहे तो म्हणजे सौ कविता रवींद्र खरात मॅडम यांचा सेवापूर्ती सोहळा. या सोहळ्यात व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेले माझे सर्व बंधू. खरं तर शिक्षक हा शब्द जर कानावर पडला तर मी त्या शिक्षक शब्दाचा खूप सन्मान करतो, कारण मी एक शिक्षकाचा मुलगा आहे. खूप आदर आहे मला शिक्षकांबद्दल. सामाजिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात काम करत असताना प्रत्येक शिक्षकाचे अडीअडचणी समजून घेण्याचं काम आम्ही सातत्याने करतो. त्यामध्ये अनेक वर्षापासून खरात सरांच्या समवेत जोडलं गेलो. ही दोन्ही दाम्पत्य या तालुक्यामध्ये शिक्षणाचा वसा एक आदर्श पिढी घडवण्याचं काम करत आहे. या दोन व्यक्तिमत्वांकडे बघितलं तर मला असं वाटतंय खऱ्या अर्थी महापुरुषांचं विचार रुजवण्याचं काम हे दोन व्यक्ती करतात. ज्ञानाचं योगदान देण्याचं काम ते करतात. मी जास्त काही बोलणार नाही, कारण सन्माननीय उबाळे सर यांनी बरंच काही सांगून त्यांच्याबद्दल त्यांचा गुणगौरव केलेला आहे.
काहीतरी बोलावं म्हणून मॅडमांना शुभेच्छा देण्यासाठी मी इथे खरं तर उभा राहिलो. मी मॅडमांना पुढील आयुष्यासाठी त्यांनी आता सर्वांसमोर जास्त वेळ घालवावा, पण मला वाटतं त्यांना वेळ दुसऱ्या ह्याच्यामध्ये त्यांना दुसरे वेडिंग चालू होते, कारण दुसराही शिक्षणाचा त्यांनी जो वसा घेऊन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये ते मला वाटतं बिझी राहतील. त्यांना या आयुष्यामध्ये पुढील वाटचालीसाठी मी माझ्या गायकवाड परिवाराच्या वतीनं ज्या ज्या संस्थेत मी काम करतोय ती भीमाई पतसंस्था या अध्यक्ष नात्यानं मी मॅडमांना पुढील आयुष्यात शुभेच्छा देतो. महापुरुषांना मी वंदन करतो. तसेच विचारमंचावर विराजमान शहापूर तालुका एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष आदरणीय देवंत भाऊ देशमुख, त्यानंतर उपशिक्षणाधिकाऱ्यांचा मोहिते साहेब, खाडे विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय तळपाडे सर, तसेच जनकल्याण हायस्कूल म्हणजे मनाबरोबरा विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय किरपण सर, ज्यांचा आज सत्कार तथा सेवापूर्ती सोहळा आयोजित केलेला आहे त्या आदरणीय कविता खरात मॅडम, आयोजक आदरणीय खरात सर आणि या किसान हायस्कूल नळगावच्या मुख्याध्यापिका मोरे मॅडम, तसेच इथे असलेले बबनदादा घनश्यामजी आणि जयवंत थोरात आणि अर्थात आपण सर्व या ठिकाणी कविता खरात मॅडमच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व माझे सहकारी शिक्षक बंधू आणि भगिनी सर्वांना मी या ठिकाणी नमस्कार करतो. कविता मॅडमबद्दल बोलायचं म्हणजे त्यांच्या समवेत काम केले, त्यांना जवळून पाहिले, त्यांच्या स्वभावाचे काही पैलू आम्ही अनुभवले आणि त्यामुळं त्याचाच थोडासा या ठिकाणी उहापोह होईल. कविता मॅडम या ठिकाणी रुजू झाल्यानंतर त्या अर्थात PT शिक्षिका, PT हा विषय जो आहे तो प्रत्यक्ष वर्गात कमी आणि ग्राउंडवर जास्त असतो आणि मॅडमचं व्यक्तिमत्व पाहिलं तर सुरुवातीला असं वाटायचं की ग्राउंडवर हे मॅडम काय काम करणार, परंतु कविता खरात मॅडमने हळूहळू सुरुवात केली आणि एकेका विद्यार्थ्याला विद्यार्थिनीला त्यांनी जे काय घडवलं त्यांच्या नजरेच्या कटाक्षाने त्यांच्यामध्ये शिस्त आणली, त्यांच्या नजरेमध्ये जो दरारा होता तो विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांना दिसला आणि आपोआप त्यांच्या अंगी शिस्त ही बाणाला लागली. व्यक्तिमत्व जर पाहिलं तर अगदी हसतमुख व्यक्तिमत्व, खळखळून असणारं आणि अशा या व्यक्तिमत्वामध्ये सुरुवातीला माणसाला वाटेल की मॅडम एकदम मोकळे आहेत, सहजगती आपण त्याच्याशी संवाद साधू शकतो, परंतु हळूहळू त्यांचा परिचय जेव्हा होतो तेव्हा कळतं की त्या नुसत्या मोकळ्या बोलणाऱ्या नाहीत तर करारी पण आहेत आणि त्यांच्या शिस्तीचा प्रत्यय हा विद्यार्थ्यांना आलेला आहे. आम्ही त्यांना जवळून पाहिलंय की ते त्यांच्या कामामध्ये अगदी निपुण होत्या आणि त्यांच्याकडे आलेलं कोणतंही काम जे आहे ते त्यांनी अगदी निष्ठेने पार पाडलेलं आहे. आपल्याबद्दल काय बोलतील विद्यार्थी, काय बोलतील लोक आणि शिक्षक याची सुद्धा जाणीव माणसाला असते आणि त्यामुळे त्यांनी कार्यक्रम ठेवण्याचं धाडस हे ठेवलेलं आहे. त्यामुळे त्यांचं पुढील आयुष्य हे चांगल्या प्रकारे आरोग्यमय जावं. त्यांचा एक विद्यार्थी आहे, त्याचं लग्न झालं, त्यांचा मुलगा आहे, पण त्याचं लग्न झालं की नाही मला माहीत नाही अजून, परंतु हे अतिशय चौरंगी कुटुंब असं मला म्हणता येईल. आता तिघेच जण आहेत, अजून चौथा माणूस त्यांच्यामध्ये यायचा आहे, परंतु हे त्यांचं चौकोनी कुटुंब होईल आणि तरी त्यावेळी सुद्धा ते सुखीच होईल, कारण त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आणि स्वभावामध्ये जो गोडवा आहे या गोडव्याचा लाभ सगळ्यांना आम्हाला झालेला आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल अधिक काय बोलणं हे उचित ठरणार नाही. मी कविता मॅडम आणि खरात सरांच्या या कार्याला शुभेच्छा देतो
त्यांचं उर्वरित आयुष्य आरोग्यमय जावं अशा प्रकारची मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. आणि माझ्या भडांगे परिवाराच्या वतीनं आणि आमचे भडांगे मॅडम आहेत, त्यानंतर सूर्यकांत भडांगे दादा या ठिकाणी आहेत, या तिघांच्या वतीनं मी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय वर्ड्स. एक चित्र 100 शब्दांचं प्रतिनिधित्व करत असतात. अगदी त्याचप्रमाणे चित्र रेखाटणारी व्यक्ती ही फक्त त्या चित्रामध्ये रंगछटा भरत नसते, तर मनामध्ये असणाऱ्या अस्तित्व भावना आणि विचारांना त्या रंगांच्या द्वारे मूर्त स्वरूप प्राप्त करून देत असते. अगदी असेच आम्हाला लाभलेले, आमच्या आयुष्यात रंग भरणारे आमचे माजी चित्रकला शिक्षक आदरणीय बडगुजर सर यांना मी विनंती करतो की आपण मंचावर यावं आणि आपल्या मनामध्ये असणाऱ्या विविध रंगछटा आदरणीय कविता खरात मॅडम यांच्या माध्यमातून आपण व्यक्त कराव्यात अशी विनंती. व पदभूषित असलेले सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे आजी माजी सर्व मुख्याध्यापक, सर्व शाळांचे शिक्षक वृंद आणि नारी शक्ती हे सर्व महिला मंडळ, सर्व मॅडम आणि माझे सर्व मित्र आणि या ठिकाणी सेवापूर्ती सत्कार सोहळा कविता मॅडम यांचा होत आहे. त्याचप्रमाणे कविता मॅडम आणि माझा जो संबंध फक्त खाडे विद्यालयामध्ये कवी सहवास मला लाभला. हे त्यावेळी असं वाटायचं की बा महिला क्रीडा शिक्षिका आहे आणि हे काय काम करू शकतील असं वाटायचं त्यावेळेला. पण खरंच त्यांनी त्यांच्यातून जी कामं त्यांनी केली ती नारी शक्ती जिंदाबाद असं म्हणायला काही हरकत नाही. आता त्यांच्या नावातच कविता आहे म्हणून मी या ठिकाणी फक्त 2 कविता सादर करणार आहेत. अध्यापन शास्त्राचे धडे गिरुता वर्षानुवर्ष कधी संपले ते कळलेच नाही आणि निरोप समारंभाचा दिवस उजळला हे कधी त्यांनी मने आलेच नाही. किती सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते, पण संपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी नवी पाठ असते. आदरणीय कविता खरात मॅडम या खाडे विद्यालय, त्याचप्रमाणे किसन हायस्कूल नडगाव आणि बादशाह करपाल विद्यालयामध्ये या शाळांमध्ये त्यांनी आपली सेवा पूर्ण केलेली आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांनी जवळजवळ 29 वर्ष सेवा केली आणि 30 जून या दिवशी ते रिटायरमेंट होत आहे. त्याचप्रमाणे त्यांचा सहभाग अतिशय शांत मन मिळावं. त्याचप्रमाणे त्यांचा विषय म्हणजे क्रीडा आरोग्य शिक्षण बीपीएड असं शिक्षण बीपीएड फार त्यांना खरात सरांची फार मोलाची साथ लाभली. त्यांचा छंद आहे गायन कलेचा, नृत्य कलेचा आणि योगा खेळ छंद त्यांनी तो जोपासला. छंद जोपासला की जीवनामध्ये सुख शांती निर्माण होते, समृद्धी येते. आणि त्यांनी घडवलेली माजी विद्यार्थी आज सुद्धा उच्च पदावरती कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे कविता एक त्यांच्यासाठी एक सादर करतो फक्त की शिक्षक हा जवळजवळ वर्षानुवर्ष शिक्षक आपला शाळेमध्ये राबत असतो, त्यांना कधी कुठे जाण्याची फुरसत मिळत नाही आणि ते आजपर्यंत पंढरपूरला सुद्धा गेलेले नाहीत. आणि अशा प्रकारे शिक्षकाची वारी या कवितेतून मी सादर करत आहे. नाही पंढरीसी जाणे नाही केली कधी वारी, माझ्या लेकराची शाळा हीच माझी पंढरी, हीच माझी पंढरी. माझा खडवानी फळा माझे टाळ आणखी नाम मृदून, फुले दानाची घेऊन रोज रंग तो अभंग, रोज रंग तो अभंग. मन मोकळे कराया जेव्हा येतात लेकर, तयांचे डोळ्यातल पाणी माझं चंद्रभागा तीर, माझं चंद्रभागा तीर. तयांचे दुःख निवारून देतो ज्ञान आनंद,
पालनाचे व्रत, हीच माझी एकादशी, माझे लेकराचे यश, माझे प्रगण काशी, माझे प्रगण काशी. जेव्हा येतात लेकर सुख दुःख वाटायाला, त्याचे रूपाने विठ्ठल येतो रोज मला भेटायाला, रोज मला भेटायाला. शिक्षक हा राष्ट्राचा सारथी आहे, कारण त्याच्या हातामध्ये शिक्षणाच्या नाड्या असतात. म्हणून आजपर्यंत शिपायांपर्यंत पंतप्रधानापर्यंत जे काही इन्स्पेक्टर अधिकारी, सैनिक असो, राष्ट्रपती असो, पंतप्रधान असो, त्या सर्वांना घडवणारा हा जीवनरूपी आणि जीवनाचे धडे देणारा हा शिक्षकच असतो. आणि म्हणून मग शिक्षक मोठा की पंतप्रधान मोठा, पदभूषित झाले ते एका गुरुमुळे. म्हणून शिक्षकांना समाजामध्ये देवापेक्षाही जास्त मान असतो. माझ्या डोळ्यातली आसव, माझ्या डोळ्यातली आसव, कोणी असेल पुसताना, पुरी हुंद कदाटतो या गोष्ट शाळेची सांगताना, पुरी हुंद कदाटतो या गोष्ट शाळेची सांगताना. एक क्षण शरदी नाच, एक क्षण दिवदानाचा, एक क्षण आनंद दुःखाचा, एक क्षण निवृत्त निरूपाचा. मला कस तरी होत या कोणी मॅडम म्हणताना, पुरी हुंद कदाटतो या गोष्ट शाळेची सांगताना, पुरी हुंद कदाटतो या गोष्ट शाळेची सांगताना. एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय आमचे जयवंत देशमुख भाऊसाहेब इथे उपस्थित, खाडे विद्यालयाचे मुख्याध्यापक तळपाडे सर सोबत जिल्हा शिक्षणाधिकारी व्यक्तिमत्व इथे उपस्थित आहे. आणि सर्वात महत्त्वाचं जे आहे, आज सेवामूर्ती सत्कार सोहळ्यासाठी आमंत्रित केलेले सर्व इथे व्यासपीठ सौ कविता रवींद्र खरात मॅडम आणि सर, इथे मुख्याध्यापिका अरुणा मॅडम आहेत, इतर सर्व व्यासपीठ आणि माझे सर्व सहकारी वर्ग जो मागचा होता. मॅडमांना आता सगळ्याच्यातून आपल्याला समजलेले 29 वर्ष झालेले, तर माझा सहवास जो आहे फक्त 2 वर्षानंतर मी आले. आणि एक सहकारी म्हणजे एक मैत्रीण म्हणून मला इथे मिळाली. सगळ्यांनी त्यांचं शैक्षणिक क्रीडामधलं वर्णन केलेलं आहे आणि त्यामध्ये मला एक मैत्रीण सापडली. एकच छोटासा अनुभव सांगते. तो अनुभव म्हणजे की आता मॅडमांना उपमुख्याध्यापिका पद खाडे विद्यालयामध्ये भेटलं होतं आणि त्यावेळेस मॅडमांनी आणि मला पर्यवेक्षिका पद भेटलं होतं. त्यावेळेस मॅडमांनी मला फोन केला आणि फोन करता करता नकळत तिचं उपमुख्याध्यापिका पद मिळाल्यामुळे माझ्या तोंडातून मैत्रीण पण कुठेतरी कमी झालं होतं आणि आहो जावं ही भाषा मी त्यांना केली. आणि त्यावेळेस मला मॅडम बोलल्या, तुम्ही केव्हापासून मला आहो जावं करतात. म्हणजे हा मैत्रिणीचा ओलावा जो होता तो कायम त्यांनी ठेवला आणि आजही तो आहे. दुसरी गोष्ट, इथे मला सगळे जुने शिक्षक माझे सहकारी दिसत आहेत. तो आनंद जो आहे, खूप दिवसापासून मला ओक मॅडमांना भेटायचं होतं, इकडे भडांगे मॅडमांना भेटायचं होतं, बोरसे मॅडमांची तब्येत बरी नव्हती, पाटील मॅडम होत्या. सगळे माझे सहकारी शिक्षक वृंद आणि शिक्षिका सगळ्यांचे चेहरे बघून जो आनंद झाला, तेवढाच इथे बोलताना जो होतोय तो मनातूनही इथे उतरलेला आहे. मॅडमांना एकच सांगणं आहे, सामाजिक, थोडक्यातच मी बोलते आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये आता तिने पदार्पण केलेलं आहे. त्या सामाजिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये मैत्रीण म्हणून मी तिला जेवढं अनुभवलं, तिचं खाण्यापिण्याकडे खूप दुर्लक्ष होतं आणि हे मी नेहमी तिला सांगते, शुगर वाढलेली असते, कितीतरी शुगर वाढलेली असताना तिने शाळेत काम केलं हे मी पाहिलेलं आहे. आता इथे ती रिटायर होते, मी इथे आता मैत्रीण म्हणूनच बोलत आहे आणि आदरयुक्त सुद्धा मॅडम म्हणून पण बोलत आहे. पण सरांनी, मॅडमांनी तर हातावर ठेवलेला आहे. केव्हाही मॅडम आल्या, आज आमायचा डबा, आज आमायचं असं, तू खूप उत्तम सांभाळतो हे मला माहिती आहे. खूप चांगली साथही देतो मॅडमांना, सरांना. शेफ एक चांगला तू आहे, तुझ्या हातचं खाल्लं पिलेलं आम्ही आहे. फक्त एक विनंती असेल की आजच्या काळाची गरज, त्यांचं
हात जो आहे तो असा धरणार की कुणीही त्याच्या तिथे राहणार नाही. एकच विनंती तुला करते, आई वडील म्हणून त्यांचा सांभाळ तू खूप चांगल्या पद्धतीने करशील असं मला अपेक्षित आहे. तर पुन्हा एकदा माझ्या सर्व इथे बसलेले माझे शिक्षक वर्ग सगळ्यांना इथे धन्यवाद देते. एक आनंदाचा क्षण मला इथे लाभला आणि थँक्यू म्हणे. व्यासपीठालाही कविताला सुद्धा खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देते. सर्व कुटुंबांना ईश्वरचरणी माझी हीच आजची प्रार्थना राहील. धन्यवाद. द्यावं त्यांनी कोणती इच्छा व्यक्त केली. मी इच्छा व्यक्त केली नाही. पण सांगतो की त्यांनी माझ्या वतीने म्हणाल तसं कोणा शाळेवरच्या प्रेमाने त्याने जे तुम्हाला सांगितलंय त्याकडेही आपण लक्ष द्यावा. आमचंही तुमच्याकडे निश्चितच राहणार. तुम्हाला कधीही काही काय लागलं कधीही तुमची अडचण आली तर आम्हाला बिनधास्तपणे सांगा. एवढीच मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. तुमच्याबरोबर चांगला माणूस आहे घरात सर डॉक्टर रवींद्र घरात की त्याचेही वर्णन केलं. म्हणजे रवी कोणी पाहायला नसेल पण कविता नक्की पाहिल्या. कवी असेल तसं तो दोघांचा संपर्क चांगला हो. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो आणि अशीच सेवा करत राहा. सेवापूर्ती मी म्हणणारच नाही. शाळेपुरतं सेवापूर्ती झाली ती सेवापूर्ती कधीही होणार नाही आहे. तुम्ही अशाच मदत करत राहणार आणि आपलं ज्ञान सर्वांना ज्ञान एवढी इच्छा प्राप्त करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. धन्यवाद. मला आठवत होते त्यामुळं मी आता काही जास्त बोलणार नाही हे नक्की ठरवून ठेवलं. पण काय करणार आता आमच्या घरात मॅडम आज रिटायर होतात आहे. 29 वर्ष आमच्याकडे राहिल्या आणि आत्ता आज त्यांचा शेवटचा दिवस म्हणजे शाळेतला. आणि त्या कार्यक्रमाला जर मी आलो नाही तर मला स्वतःलाच माफ करणार नाही. आणि म्हणून केवळ तुम्हाला शुभेच्छा देण्याकरता तुम्हाला शुभेच्छा देण्याकरता मी आलो. मी कधीही आता हल्ली सभेमध्ये बोलत नाही. मला आता माझं वय 49 झालं त्यामुळे मी जास्त बोलण्याचं टाळतो. मी नाहीच बोलताच येत नाही. मी उभाच जास्त वेळ राहू शकत नाही. तेव्हा मी लावला आता कधी सहसा मिळत नाही आहे. पण तो आज मला लावला बरोबर धन्यवाद मला. मी आमच्या शाळेत इतके वर्ष नोकरी केली 29 वर्ष पण कधीही कोणतरी मग सांगितलं कधीही नाव दिसल्या नाही. खळखळाळून हसल्या नसतील पण स्मिता हास्य तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच आहे आणि कायम तुम्ही रडवेल्या कधीच दिसल्या नाही. मला इतके वर्ष सेवा खरं म्हणजे मी स्वतःला इतकं गुन्हेगार समजतोय की खरं म्हणजे शिक्षक लोकांच्या पाया मी पडायला पाहिजे. ही असंख्य मंडळी माझ्या रोज पाया पडतात. बरोबर म्हणजे मी पाप केलं की काय मला माहीत नाही. आणि मला काय मला आज कोणीतरी मला शिकवलं त्यामुळे मला हे उर्वरित आयुष्य हे सुख समृद्धीचं आनंदाचं भरभराटीचं यशाचं कीर्तीचं आणि सर्वात महत्वाचं सर आहेत अजून का मॅडम रिटायर झालेले आहेत. आरोग्यमय जावो ही एकच सदिच्छा. आणि मला असं वाटत नाही की मॅडम घरी बसतील. कारण एका बाजूला नर्सिंग कॉलेज आहे एका बाजूला हा सगळा कारभार त्यांना सांभाळायचा आहे. आणि मला तर असं कधी दिसलं नाही मॅडम मुद्दाम बोलतो तुम्ही ज्या वेळेला दोघं निघायचे कधी डबा दिसला नाही. सर आमच्या बरोबर असायचे चला कुठेतरी हॉटेलमध्ये जाऊ काहीतरी खाऊ. आणि आता मॅडम अपेक्षा आहे सरांना डबा द्यायचा तुम्ही घरी या. सरांची हेळसांड होता कामा नये. आणि बाकीच्या गोष्टी बोलण्या आता कारण भाऊच मला बोलायचे सर हळूहळू मी जास्त काही वेळ घेत नाही भाऊ. या ठिकाणी एवढंच सांगतो आणि आपलं उर्वरित आयुष्य अतिशय आरोग्यमय जावं. कारण ऐश्वर्य संपत्ती तिथं असतेच पण आरोग्य जर चांगलं असलं तर मनुष्य निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं जगू शकतो. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आम्ही साहित्यात शिकलो, आम्ही कृतीत शिकलो, आम्ही अभ्यासात शिकलो पण जगायचं कसं? निधर्मी हा शब्द आहे, सहिष्णू हा शब्द आहे. परंतु कितीतरी वर्षापासून ज्यावेळेस तो 10वीत आला तेव्हापासून हा ख्रिश्चनांचे
जे काही आहेत, आम्ही गेल्यानंतर आम्हाला कळतं की आज 25 तारीख आहे, डिसेंबर आहे, त्या याच्यामध्ये तो सण सेलिब्रेशन करणारा आम्ही, मुस्लिम धर्मियांचे काही वेगळे विशेष सण सेलिब्रेट करणारा आमच्या हिंदू धर्मामध्ये तर प्रश्न बरेच आहे, आणि तेही सगळे शिव संबंधी ठेवून सेलिब्रेट करणारा आम्ही. त्यानंतर आम्ही त्याला गुरुद्वारा वगैरे कडून गेलो, त्यावेळेस त्यानं आम्हाला विचारलं की हा सण कधी असतो. तर तुमच्यामध्ये बरेच जण असतील की असे विविध सगळे धार्मिक हे सण सेलिब्रेशन करणारं जर कोणतं कुटुंब असेल तर ते हे खरंच दाम्पत्याचं कुटुंब आहे. हे आपल्याला काय करता येऊ शकतं, आपण एकात्मिकचे किंवा महिलाचे असे उद्योग घेऊन, प्रशिक्षण घेऊन हे राबवून आपल्याला थांबता येईल का? आणि मग आलं की आपल्याला काय करता येईल, की शिक्षण क्षेत्रामधून आपल्याला काय करता येईल, तर त्यातला एक मध्यम मार्ग काढला, आणि तो मार्ग काढला की आपण इथल्या मुलींसाठी किंवा इथलं आपण नर्सिंग कॉलेज काढावं. आणि त्यासाठी सुद्धा खस्ता आणि झटपटा करत कारण शिक्षकाची पेशाची नोकरी करता करता वेळ मिळतो कुठं. आज नवीन पद्धतीने काही प्रकाश टाकण्याचं काम ज्यावेळेस रवी खरंच करतात त्यावेळेस प्रश्न येतो की आता मॉडर्नाइज जमाना आहे, एक FM सेंटर आपण उभं करायचं, त्या माध्यमातून आपले जे हरवलेले आहे किंवा ज्यांना व्यासपीठ भेटलं नाही, ज्यांना विचार मांडण्याची संधी दिली नाही, त्यांना जमा करायचं आणि त्यांना हा प्लॅटफॉर्म उभं करून द्यायचा. इतके मोठे उद्दिष्ट घेऊन हे दाम्पत्य ज्यावेळेस कार्य करतायत त्यावेळेस खरंच त्यांना सॅल्यूट करावासा वाटतो. आणि आमच्या इतर ठिकाणी तसं नाही, त्यांना कोणी सर म्हणणार नाही, मॅडम म्हणणार नाही. हे गुरुचं जेव्हा आयुष्य अध्यापनानंतरही अगदी मृत्यूपर्यंत चालू राहतं. माझे सर आहेत बघा, आपण रिटायर्ड झालेले आहे, आपले सर असतील त्यांना आपण वाकून नमस्कार करतो, कारण की गुरुचं हे स्थान आढळलं. आणि अशा गुरुचं हे काम मॅडमांनी प्रदीर्घ म्हणजे 29 वर्ष केलेलं आहे. मॅडमांकडे बघितलं तर असं वाटत नाही की मॅडम रिटायर्ड असतील, कारण की मॅडम शारीरिक शिक्षणाच्या शिक्षिका होत्या, त्यामुळे मॅडम आजही फिट आहे. कोणीतरी मॅडमांना सेवानिवृत्तीनंतरचं जे आयुष्य आहे, सुख समृद्धीचं, भरभराटीचं आणि आयुष्य आरोग्यमय जावं ही मी प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली, त्यांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द. थँक्यू ऑल. त्यांना ग्रुपमध्ये ऍड करून घेतलं. माझ्याकडे अनेक ग्रुप आहेत, त्यातले 2च ग्रुप सांगतो. मुख्याध्यापकांचा ग्रुप आहे आणि शिक्षण सहकारचा. शिक्षण सहकारचा अध्यक्ष मी, जे मुख्याध्यापक संघाचा अध्यक्ष, ते पदपेढीचा अध्यक्ष आहे. अशी बरीच कामं माझ्याकडे आहेत. त्याच्यानंतर लायन्स क्लबचा पण आहे माझ्याकडे काम, भरपूर कामं माझ्याकडे असतात. तेव्हा त्यांना माझ्या लक्षात आले की सरांच्याकडे जास्त काम असतं, म्हणून शिक्षण सहकारचे मेसेज मी हे मॅडमला ऍड करून घेऊन त्या ग्रुपवर टाकायचो. मॅडम मला हव्या असणाऱ्या प्रश्नपत्रिका मुक्त्या करून द्यायच्या. 1 महिना त्याला वारसानगरला होते तेव्हा सुद्धा त्यांनी मला या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं. यापुढे येणारे जे सगळे जे मुख्याध्यापक असतील किंवा या पुढे येतील त्यांना जोपर्यंत माझा कालावधी, किती कालावधी ते सांगत नाही, पण जितका कालावधी आहे तितक्या कालावधीमध्ये मी त्यांना सहकार्य करीन. आतापर्यंत खाडे विद्यालयामधील सर्व मुख्याध्यापकांना प्रशासकीय कामकाजात सहकार्य केलं. फक्त 2च मुख्याध्यापक आहेत की त्यांनी मला त्यांच्या निरोप समारंभाला बोलावलं. एक या मॅडम आहेत आणि एक मधुरा पाटील मॅडम आहेत. बाकीच्याने कोणी बोलवलं नाही. एवढे सहकार्य केले, त्यांच्या काचा फोडल्या. त्यांच्याशी मी तहसीलदारांना जाऊन रात्रीचे भेटून 3 मिटिंगा केल्या. त्यांना लाज वाटली पण त्यांनी मला काही बोलवलं नाही कार्यक्रमाला. हे 2च लोक असे आहेत, या 2च लोकांनी फक्त मला बोललं. तुमच्या दोघांचे मनापासून धन्यवाद. लक्षात घ्या मॅडम. काय बोलावं या सेवानिवृत्तीच्या दिनी. सोनवणे मॅडम, तुम्ही आहात आम्हा विद्यार्थ्यांच्या मनी. आज तुम्हाला पाहून आठवण झाली जुनी. आज तुम्हाला पाहून आठवण झाली जुनी. शिकवण्याचे ते धडे विसरले नाही आम्ही कुणीही. खो खो कबड्डीचे डाव द्यायचे आमचे कान पकडून. त्रास द्यायचो आम्ही त्यांना सर्वच मिळून. इयत्ता 9वी क वर्गावर जीव टाकायच्या त्या ओवाळून. आम्ही इयत्ता 9वी च्या वर्गामध्ये शिकलेलो होतो. जो वर्ग आवडायचा त्या वर्गात मी बसायचो. म्हणजे सगळ्या शिक्षकांना, बऱ्यापैकी शिक्षकांना माहीत असेल. आणि तो वर्ग आमच्या मॅडमांचा साधारण 97-98ला मॅडम जॉईन झाल्या असतील. MCC आम्हाला शिकवायला मॅडम होते. इयत्ता 9वी वर्गावर जीव टाकायच्या त्या ओळणी. इयत असताना काव्य मलाही डोळे आले माझे भरुनी.
रुबाब त्यांचा किरण बेदीसारखा. खरोखर त्यावेळेस एक महिला शिक्षक म्हणून सोनूर मॅडमचा जो रुबाब होता तो खरोखर किरण बेदीसारखाच होता. रुबाब त्यांचा किरण बेदीसारखा थक्क व्हायचो आम्ही पाहुणी. एमसीसीचे संचलन केले त्यांच्याच पावलावर पाऊल देऊन. खाडे विद्यालयाच्या खाणीत मिळाले कैक हिरे जडित मनी. खाडे विद्यालयाच्या खाणी मिळाले कैक हिरे जडित मनी. त्याच खाडे विद्यालयाच्या छायेत मिळाला रवींद्र नावाचा कुंकवाचा धनी. वर्णावी काय महती तुमची आज या सेवानिवृत्तीच्या दिनी. वर्णावी काय महती आज या सेवानिवृत्तीच्या दिनी. म्हणून सोनोने मॅडम तुम्ही आहात आमच्या विद्यार्थ्यांच्या मनी. आहात आमच्या विद्यार्थ्यांच्या मनी. जाता आता शेवटचं सांगतो. शाळेच्या फरशीवर तुमच्या पाऊल खुणा राहतील. शाळेच्या फरशीवर तुमच्या पाऊल खुणा राहतील. विद्यार्थ्यांच्या मनात तुमच्या शिकवणीच्या लाटा राहतील. निरुत्स झाला देह तुमचा मॅडम. आठवणी मात्र तुमच्या कायम आमच्या मनात राहतील. आमच्या मनात राहतील. इथे तेव्हा या आज हा सत्कार समारंभ किंवा सोहळा या ठिकाणी संपन्न होते. आज या ठिकाणी पाहिल्यानंतर मला आनंद वाटला की मी खाडे विद्यालयाचा विद्यार्थी असल्या कारणाने या ठिकाणी मला शिकवणारे 4-5 माझे गुरुजन वर्ग समोर उपस्थित आहेत. बोरसे सर, बिरुड सर, ओक मॅडम, गोडके मॅडम आणि खाडे विद्यालयामध्ये मुख्याध्यापकांना सहकार्य करणारे सर्व मुख्याध्यापक या ठिकाणी उपस्थित आहेत. की 1993 पासून मी मुख्याध्यापक आहे. आता बरोबर 33 वर्ष झाली. 34वा सुरू आहे. घाबरू नका, अजून रिटायर नाही आहे. तेव्हा येणाऱ्या सर्व मुख्याध्यापकांना मी सहकार्य करणार आहे. खाडे विद्यालयामध्ये असा एकही मुख्याध्यापक नाही की त्या मुख्याध्यापकाला मी सहकार्य केलं नाही आणि त्याला कठीण परिस्थितीमध्ये प्रशासकीय कामकाजामध्ये मदत केली नाही असा एकही मुख्याध्यापक मला वाटतं इथे उपस्थित आहे. त्याच्यामध्ये एकही नाही. कारण मुख्याध्यापकाचा टेबल आणि शिक्षकाचा टेबल हा पूर्णपणे वेगळा असतो. मुख्याध्यापक म्हणून झाला की तो तुम्ही बघा मुख्याध्यापक रस्त्यात चालत असेल ना तो असं मान आलो तर बोटं मोजतो, मान आलो तर बोटं मोजतो. असं जो चालतो ना तो समजाचा मुख्याध्यापक माध्यमिकचाच आहे. ती त्याची ओळख त्याची खून आहे. आणि रिटायर झाला की तो मान हलवत नाही, बोटे मोजत नाही, टी शर्ट घालतो, पॅन्ट घालतो, हाफ पॅन्टना रस्त्यात जातो. समजाचा रिटायर माध्यमिकचा मुख्याध्यापक आहे. माध्यमिकच्या मुख्याध्यापकांना लवकर मुख्याध्यापक होण्याची काय ना इच्छा असते. माझी तुम्हाला विनंती राहील की स्पर्धा करू नका मुख्याध्यापक व्हायला. शिक्षक म्हणून बरे आहात आणि मुख्याध्यापक झालात की लवकर म्हातारे व्हायला लक्षात ठेवा. तेव्हा त्याच याला किती काटे हे मी 33 वर्षे पाहतो म्हणून मी लवकर म्हातारा झालो. लक्षात घ्या. माझ्या केसांवर तुमच्या अंदाज येईल की नसताना केस पांढरे का झाले त्याचं कारण आहे. आणि मुख्याध्यापकांना इतकं टेन्शन असतं. मोहिते साहेबांना माझी विनंती आहे आमचे शैक्षणिक शैक्षणिक कामं कमी करा. रोजचे रोज मेसेज येतो हेच करा तेच करा, हेव करा देव करा, हेव करा देव करा, हेव करा देव करून केस पांढरे झाले ना आमचे. हे कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न करा. आम्ही आमदारांना पण सांगितलंय बाबा याला कमी करा. का तप्पाडे सर हे कुठेतरी आमचं कमी झालं पाहिजे. आम्हाला थोडं हे शिक्षक काय करतात पाहू द्या, मुलं काय करतात हे पाहू द्यायला साठी थोडासा वेळ उपलब्ध करून द्याल की नाही. सकाळ की कधीतरी आपण म्हणतो की काहीतरी कर्म कर रे. आणि कुठेतरी जीवनाच्या वाट्यावर असं वाटतं की पाप पुण्याचा जर भाग असेल तर आपल्याला कुठेतरी असं वाटतं की आपण काही केलं पाहिजे. त्यांनी 2 पद्धतीने ज्यावेळेस आम्ही चर्चा केली त्यावेळेस कविताने आम्हाला इंडिकेट केलं 2 बाबी आहेत की आमचा एखादा ज्यावेळेस कोणताही आनंद उत्सव असतो किंवा आम्ही ज्यावेळेस नेहमी येत गेलो खरं प्रसंग तो आहे जेव्हाचा की ज्यावेळेस आम्ही आल्यानंतर 2 BHKचं त्यांचं घर होतं. आणि मग आम्ही आलो की मगाशी कुणीतरी म्हटलं की यांच्या घरात 4 लोक आहे. अजिबात नाही. असे 4 दिवसच गेले नाही की त्या घरामध्ये 4 लोक राहिली. किमान 6 तरी राहिली. किमान असा एकही दिवस नाही की तिथं 4च लोक राहिली असा दिवस उजाडला नाही. कमीत कमी 6 राहिली आणि जास्तीत जास्त 12 ते 13 लोक राहिली जॉईंट फॅमिली सारखा. ज्यावेळेस आम्ही येत गेलो त्यावेळेस प्रश्न पडला. म्हटलं बाबा या 2 BHK मध्ये आम्हाला जागा नाही भेटत झोपायला. पुढच्याच महिन्यामध्ये त्यांनी 2 BHK आणि 1 BHK जॉईंट घर घेतलं. आणि तेव्हापासून सगळ्यांसाठी ते दरवाजे आजही आमच्यासाठी उघडे आहेत आणि आम्ही येतो. म्हणजे 2 20 झालेले आहेत. एक बरं असं का वाटतं की आजच्या या सत्कार सोहळ्याला जसं आपण म्हणतो उगवत्या सूर्याला सगळेच नमस्कार करत असतात, मावळतीकडे आपण काहीतरी सीन म्हणून बघत असतो.
जशी एक 10वीला कविता होती, ते रहस्य लोपले पण राहिली कुणकुणही, ती आग विझली पण राहिली राखही. मॅडम, आज हा तुमचा शेवटचा दिवस आहे शैक्षणिक क्षेत्रातला. आणि एक मला बरं वाटलं की आज रिटायर झालेले, मग जोशी तात्या असो, पवार सर असो, डिंगोरे अप्पा असो, बडगुजर सर असो, हे सगळं, भडांगे सर, गायकवाड सर, उबाळे सर, ओक मॅडम, त्यानंतर विशेष करून पुण्यावरून घोडके मॅडम या ठिकाणी आलेले आहेत, पाटील मॅडम आहेत, भडांगे मॅडम आहेत, हे सगळे चेहरे आज बऱ्याच दिवसांनी दिसलेले आहेत की जणू काही ज्या वेळेला मी तरुण होतो त्यावेळेला यांचं मार्गदर्शनाखाली मी शिकत होतो. काही कानाला पकडून नाही, तळपडेसरी तर चुकलं होतं, हा ठीक आहे, चूक दुरुस्त. आणि आज हे सगळे समोर आहेत. आणि अशी एवढी मोठी माणसं, पाटील सर आहेत, त्यानंतर बोरसे सर, बोरसे मॅडम, देशमुख सर, भिरुड सर, दानकर मॅडम आलेले आहेत, अशा अनेक, खारीक सर आहेत, अशा अनेक मंचावर उपस्थित असलेले सगळे मान्यवर आणि उपस्थित असलेले सगळे पाहुणे यांना नमस्कार. ताईची जी प्रोफेशनल जर्नी होती, सॉरी माझ्याकडनं काही मराठी शब्द येणार नाही कारण की ते दररोजच्या वापरात येत नाही, तर काही इंग्लिश येईल. तर ती जी प्रोफेशनल जर्नी होती टीचिंगची, ती मी फार जवळून बघितली आहे. आणि मी सध्या मॅनेजमेंट शिकवतो आणि तिथे लोकांना, बरंच मुलांना शिकवायला लागतं की कसं करिअर स्पॅन असतो, कंपनीज कसे आपले एम्प्लॉईजला टिकवण्याचा प्रयत्न करतात. आणि आजकाल आपण बघतो की लोक जास्त एका वेळेत एका संस्थेत जास्त दिवस टिकत नाही, पण 29 वर्ष एका संस्थेत काम करणं, तेही पूर्ण चिकाटीने आणि पूर्ण त्यांचा एफर्ट्स लावून ऑनेस्टली करणं, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ते कन्सिस्टंटली करणं हे फारच कौतुकास्पद आहे. तर आजच्या दिवशी मी ताईला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि तिने जेवढा गोष्टी या दरम्यान पण चालू केल्या त्या तिला आता पुढे न्यायच्या आहेत, तर त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सोनवणे साहेब. यानंतर राहुल रंथे एक छोटीशी कविता, अगदी. शाळेचे अध्यक्ष तसेच आपले जिल्हाधिकारी आणि इतर शिक्षक, इतर सर्व मान्यवर यांना माझा नमस्कार. आज इथं खरात मॅडमच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम, पण जसं सगळ्यांनी सांगितलं, सेवानिवृत्ती ही निवृत्ती महिलांची तर कधीच होत नसते, की शिक्षक हा कधीच निवृत्त होत नसतो. त्यांच्या स्टुडंट्सच्या रूपाने तो कायम अजरामरच असतो. तसं बघितलं तर मॅडम ह्या पीटीच्या टीचर होत्या. सगळ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्राचा त्यांचा उल्लेख केला, पण ॲक्च्युली त्या ज्या क्षेत्रामध्ये जॉब करत होत्या ॲज अ पीटी टीचर म्हणून, ते एक खूप वेगळं त्यांचं कलाकौशल्य होतं. आणि एक सांगायचं माझा एक अनुभव असा की मागच्या 3 महिन्यापूर्वी शहापूरमध्ये जिल्हास्तरीय एक कबड्डी प्रीमियर लीग होती महिलांची. तर त्याच्यामध्ये तळपाडे सर आपल्या शाळेचे भाडे विद्यालयाचे जवळजवळ 6 मुली होत्या. आणि ह्या मुली तयार करणं म्हणजे आपल्या ग्राउंड लेवलवरती सध्या आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या आदिवासी भागात मुलींना क्रीडा क्षेत्राचं ज्ञान देणं हे थोडंसं कमी आहे. पण अशा आपल्या मॅडमच्या रूपात जर टीचर लाभल्या तर कुठेतरी मुलींच्या मनामध्ये एक सुरक्षिततेची भावना येते आणि त्यामुळे मुली ह्या क्षेत्रात सुद्धा खूप पुढे अग्रेसर होतात. आणि आपल्या शहापूरच्या शाळेच्या विद्यार्थिनींचा जो ग्रुप होता, मला वाटतं माहुली क्रीडा मंडळ म्हणून, तर तो जिल्हास्तरीय ह्याच्यावर निवडून आला. तर एक कुठेतरी मनात माझ्या, त्याच्यात नडगाव शाळेच्या पण 3 मुली होत्या. तर तिथं मला बोलवलं होतं प्रमुख पाहुणे म्हणून. तर तेव्हा मला आठवण झाली की अरे कुठेतरी एक अभिमानाची एक गोष्ट असते की आपल्या शाळेच्या या विद्यार्थिनी आहेत आणि यांना घडवण्यामध्ये कुठेतरी एक पीटी टीचरचा एक खूप मोठा हात असतो. तसंच मी जिल्हा अधिकारी इथे आहेत. निश्चित प्रेम करणारे सर्व नातेवाईक, आपतेष्ट, स्टॉक आणि मित्रांनो, इथं 90% उपस्थिती ही बोलणाऱ्यांचीच आहे आणि जे बोलतात त्यांची लिसनिंग कॅपॅसिटी जास्त नसते. आणि त्यातल्या त्यात एखाद्या कर्तृत्वाचं किंवा एखाद्या सेवा पूर्तीचं म्हटलं की आधी येतो सगळे
जर स्टॉक बरोबर आपण जगलो आहे, ज्या सहकारी आहेत त्यांच्याबरोबर आपण जी वर्ष घालवलेली आहे त्या प्रत्येकाला तसं वाटतं. अजून कार्यक्रमात मला वेगळं पण वाटलं की असं म्हणतात की शिक्षक हा कधी सेवानिवृत्त होत नाही, आणि कदाचित तुम्ही बोलणारे जे होते मला माहीत नाही, पण मॅक्झिमम हे सेवानिवृत्तले होते. आणि अजून तुमच्यातला शिक्षक मेला नाही यापेक्षा अजून काय पाहिजे. आणि तुमच्या सर्वांच्या सहवासात राहिलेली कविताचा हा शिक्षक कधी म्हणणारच नाही. ठीक आहे, तुम्ही जे बरंच सांगितलं त्यापेक्षा वेगळं काहीतरी मला सांगता येईल का, मी असा विचार करतो आहे. बोलण्यापेक्षा वास्तव मांडता येईल का, त्याकडे जाता येईल का असा मी विचार करतो आहे. सर्वात आधी कविता आणि माझं काय नातं आहे ते अजून आम्ही शोधतोय, की मी तिचा भाऊ आहे का, देर आहे का, सहकारी आहे. आणि जेव्हा काही परिस्थिती येते, असं म्हणतात की आनंद याच्यासाठी सोहळा करावा लागतो, पण दुःख आलं की नेमकं कोणाशी वाटायचं, कोणाशी शेअर करायचं. तर तिचं काय आहे मला माहित नाही, पण माझ्या संदर्भात मी सांगतो की आज आठवणींच्या हुंदक्यांच्या पाखरांचा हृदयी माझ्या थवा आहे. आज तुझ्या आठवणींच्या हुंदक्यांच्या पाखरांचा हृदयी माझा थवा आहे. अगं तू माझ्यासाठी माझं मन आणि मस्तिष्काच्या समन्वयाचा दुवा आहे. हे माझ्यासाठी नाही तर आमचा जो ग्रुप आहे, आमचं जे कुटुंब आहे, यासाठी ती नेहमीच अशी धडपडत आहे. सहज इथं बरेच मराठीचे आगाड बोलणारे आहेत, आणि एक वाक्य आहे जे तुम्ही आम्ही ऐकत आलो, ते असं की जे न देखले रवी ते देखले कवी. पण आम्ही अनुभवलेले कवी आणि रवी अशा आहे की नेमकं कवी कधी म्हणजे अबोल पण विचार सखोल. आणि मग कवी म्हटलं की कविताने कवी करावी, ती म्हणते नाही तुम्ही माझ्यावर कविता करा. चंदन शिवे म्हणतात ना की त्यांचंच एक उदाहरण झालं. तर रवी एक कविता साहित्याच्या दुनियेत आहे, संगीताच्या दुनियेत आहे, काही वाद्याच्या दुनियेत आहे, आणि कवितेच्या दुनियेत सुद्धा आहे. कारण तुमच्या शाळेचे बरेच फेसबुक किंवा याने पाहिलेलं आहे की तुम्ही बरेच कवी आणलेले आहेत, आणि त्याच्याजवळ सुद्धा ते कविमान आहे. मग एक दिवशी तो रात्री 1:30 वाजता उठला. आता कवितेचा प्रतिभा म्हणजे काही सांगता येत नाही, ते केव्हाही येते ना. आणि रवी रात्री 1:30 वाजता उठला आणि त्याला कल्पना सुचली. काय कल्पना सुचली? की ज्ञान हा तिसरा डोळा आहे. अरे हे काही कल्पना नाही. मग तो म्हटलं की नाही, मी शिक्षण क्षेत्रामध्ये आपण इतकं वर्ष काम करतो आहे, ज्ञान हा पहिला डोळा आहे. मग साहजिकच याने उठवलं. आता काय हक्काचं व्यासपीठ असतं, तिची इच्छा असो किंवा नसो, उठ. हा ती उठली आणि कविताचा स्वभाव, हा चल बोल काय सुचलं तुला. मग ते म्हटले की अगं ज्ञान हा तिसरा डोळा आहे हे चुकीचं आहे, ज्ञान हा पहिला डोळा आहे. मग आता कवीने एखादी प्रतिभा मांडली की त्याला शाबासकी पाहिजे, वावा पाहिजे, काहीतरी, ही आपली निर्विकार. ती म्हटलं ठीक आहे, ठीक आहे. अरे म्हणे तो पहिला असू दे का तिसरा असू दे, तो उघडा ठेवला पाहिजे. हे जरी तू तत्वज्ञान स्वीकारलं तरी पुरे आहे. आणि आयुष्याच्या वाटेवर नेमकं तेच कळलं की जेव्हा जेव्हा काही डोळे मिटण्याची वेळ आली तर तिने डोळे उघडे ठेवले, प्रसंगी आम्हाला डोळे उघडे करायला लावले. अशी डोळे उघडणारी कविता. दुःख ओले झेलताना, त्या अनाथांच्या उशाला दीप लावून झोपताना, ज्यांची न जात ज्यांचा न धर्म. कवी मनोरांची कविता आहे. ह्या पंक्ती मला या ठिकाणी अशा आठवल्या की आज जो सेवापूर्तीचा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती कविता मॅडम यांनी आपलं आयुष्य याप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी झिजवलंय, आणि त्यांचा हा सेवापूर्तीचा हा कार्यक्रम आहे. आजच्या या सेवापूर्तीच्या कार्यक्रमासाठी मंचकावर उपस्थित असलेले सन्माननीय देशमुख साहेब, तळपदे सर, त्याचबरोबर दोन्ही गायकवाड साहेब, थोरात साहेब आणि मोरे मॅडम, स्वतः सत्कारमूर्ती कविता मॅडम आणि माझे मित्र डॉक्टर खरात सर, समोर उमा रुबाळे सर आहेत,
बडांगे सर आहेत, खंबाळकर सर आहेत, सर्वच मंडळी आजच्या या कार्यक्रमासाठी अगदी 10 वाजेपासून इथे आलेली आहे. सरांनी मला सूचना दिलेली आहे की 1 मिनिटात बोलायचं आहे आणि मी जास्त वेळ घेणार नाहीये. मी आवर्जून आज मला 17 कार्यक्रम होते, 17 जण आज जिल्हा परिषदचे रिटायर्ड होत आहेत. खुद्द माझ्या ऑफिसमध्ये 2 जण रिटायर्ड होत आहेत. बे युनिटमधले तुम्हाला सगळ्यांना गुरव ते पण रिटायर्ड होत आहेत. पण खरात सर आणि ही आमची मैत्री बऱ्याच दिवसांपासूनची आहे. म्हणजे आणि खरात सर आमच्या कुटुंबाचे खूप जवळचे स्नेही आहे आणि या कार्यक्रमाला गेलं पाहिजे या आवर्जून मी इथे आलो. या दोन्ही दाम्पत्याकडे बघितलं की म्हणतात की लक्ष्मीनारायणचा जोडा आहे, एकमेकाला साथ देणारे असं हे दाम्पत्य आहे. आणि मागाशीच एका वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात आहे, परंतु या ठिकाणी यशस्वी स्त्रीच्या मागे एका पुरुषाचा हात आहे, म्हणजे तो खराच सरांचा. सांगायची गोष्ट अशी की मॅडम आपले वयात म्हणजे आपल्या पूर्ण आयुष्यातील 29 वर्ष त्यांनी प्रदीर्घाची सेवा केली. ही 29 वर्ष प्रदीर्घ सेवा करताना त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. आजच्या या सेवानिवृत्तीच्या दिनावरती आमच्या शिक्षकांवरती बोलण्याची जी संधी उपलब्ध दिली ते आमचं मोठं भाग्य आम्ही समजतो. शिक्षक हा समाजामधला एक असा घटक आहे का तो कधीही जागा ठेवत नाही. आणि मी ज्या शाळेमध्ये शिकलो महिला मंडळपासून ते SB कॉलेज शहापूरमध्ये, तिथे ठाणे विद्यालय असेल, BEd कॉलेज असेल, MSWचं बेलापूरचं कॉलेज असेल, त्यानंतर सोनूबाबू असेल, जोंधळे कॉलेज असेल, या सर्व शाळांमध्ये सर्व शिक्षक हे 24 कॅरेटचे सोनं आहे. कारण त्यांनी आम्हाला जे दिलं ना ते घेण्यासाठी आमची मंडळी ही खरोखर कमी पडलेली आहे. इतकं करण्यात येत आहे, गौरवित करण्यात येत आहे. समवेत आदरणीय आमचे डॉक्टर रवींद्र खरात सर सुद्धा आहेत. सपत्नीक हा सन्मान स्वीकारत आहेत. यानंतर आपल्या करारी बाण्यातून अवघ्या शहापूर तालुक्यात शिक्षण जागृती करणारे आदरणीय शिक्षण महर्षी जयवंत भाऊ देशमुख साहेब यांना आपण ऐकूया. स्वरूपी टिकून ठेवू तुमच्या आठवणींचा ओलावा, तुमच्या आठवणींचा ओलावा. जोरदार टाळ्यांनी आमंत्रित करूयात आदरणीय कविता खरात मॅडम. हॅलो, वेळ भरपूर झालेली आहे. पोटामध्ये सगळ्यांचे कावळे ओरडत आहेत. ऐकण्याची कोणाची मनापासून इच्छा नाही आहे. आणि मला पण माझ्याजवळ पण बोलण्यासाठी म्हणजे एवढं सगळ्यांनी बोलल्यानंतर आता माझ्याजवळ सुद्धा काही नाही आहे. तरी पण मी 2 शब्द तुमच्यासमोर बोलते आहे. व्यासपीठावर बसलेले सर्व माननीय आणि इथे जमलेले म्हणजे माझ्या शब्दाला मान देऊन इथे जे सगळे उपस्थित झालेले आहेत, माझे शिक्षक जुने ज्यांच्याबरोबर मी खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे, ज्यांनी मला चांगल्या वाईट गोष्टींचं नेहमी मार्गदर्शन केलेलं आहे, ते सर्व शिक्षक जे ज्येष्ठ आहे, मी रिटायर म्हणणार नाही कारण की मी पण आता त्यांच्या संघामध्ये जाणार आहे. तर असे सर्व शिक्षक जे उपस्थित राहिलेले आहेत त्यांची खरंच मी मनापासून खूप आभार मानते. नंतर माझी विद्यार्थी माझी विद्यार्थी आहेत, जी नडगावची आहेत, जी शहापूरची आहेत, ज्यांना मी खरंच खूप पनिशमेंट केलेली आहे, शिक्षा केलेली आहे, कान पकडायला लावलेले आहेत, उठाबशा काढायला लावलेले आहेत, तरीही ते शिक्षक प्रेमापोटी आज माझ्यासाठी इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं पण मी कौतुकच करेन. नंतर काही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे आमचे ओळखीचे जे मान्यवर आहेत ते देखील इथे उपस्थित राहिलेले आहेत. परत माझा भाऊ जो दिल्लीवरून आलेला आहे खास माझ्या कार्यक्रमासाठी, माझे काकू आलेले आहेत, त्यांचंही मी आभार मानते. परत इथे जे शिक्षकोत्तर कर्मचारी आहेत ते काही रिटायर झालेले आहेत, सध्या जे कार्यरत आहेत ते देखील आवर्जून या कार्यक्रमासाठी आलेले आहेत, त्यांचे देखील मी आभार मानते. ज्युनियर कॉलेजबद्दल माझा काही एवढा संबंध नव्हता, पण सरांमुळे
माझा एक स्वभाव असेल त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये, म्हणजे कॉलेजच्या बाहेर जे कार्यक्रम होते, खूप खेळीमेळीचे कार्यक्रम त्यांचे होतात, त्यांच्यामध्ये देखील मी तेवढ्याच आत्मीयतेने सहभाग घेत होती. ते देखील इथे उपस्थित होते, त्यांचेही मी आभार मानते. परत BEdचे मी आभार मानते. आणि 2 शब्द मी तुम्हाला फक्त एक आठवण म्हणून, एक उजाळा म्हणून मी देते की शाळेमध्ये माझा प्रवेश कसा झाला. तर माझे ज्यावेळेस इंटरव्ह्यू होता त्यावेळेस पाशी देशमुख साहेबच माझा इंटरव्ह्यू घ्यायला होते आणि मस्तूर सर, दातार मॅडम यांनी माझा इंटरव्ह्यू घेतलेला होता. त्याच्यामध्ये BPE, आजही त्या BPE ह्या शब्दावर वाद चाललेला आहे की BPE हा काय आहे. तर मी जाता जाता फक्त एवढं क्लिअर करेल, कारण की मी गेल्यावर तो धब्बा माझ्या मागे यायला नको म्हणून मी सांगते आहे की BPE हा 3 वर्षाचा कोर्स आहे. फर्स्ट इयर, सेकंड इयर अँड फायनल फिजिकल एज्युकेशन माझं BPE म्हणूनच झालेलं आहे. मी पदवी BPE ही पदवी आहे. त्याच्यानंतर मी BPEd केलेलं आहे. BA हे मी ॲडिशनल केलेलं आहे जॉबवर लागल्यानंतर मी MA केलेलं आहे. म्हणजे हे माझं शैक्षणिक पात्रता माझी ही आहे. आणि त्यावर मला BPE BPEdवर त्यावेळेस इंटरव्ह्यू घेताना सुद्धा पाशी देशमुख साहेब म्हणा, दातार मॅडम म्हणा यांनी बोलले ते BPE काय आहे. त्यावेळेस मस्तूर सर फिजिकल एज्युकेशनमधले असल्यामुळे त्यांना समजून सांगितलं की BPE हे अमरावती आणि नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये असतं आणि ही पदवी आहे BPE म्हणून. आणि तिथे मग मला त्यांनी रुजू केलं. रुजू झाल्यानंतर माझं लग्न झालेलं नव्हतं. रवींद्र खरात यांनी मला माझ्या कोणत्याही निर्णयाला कधीच मला अडवलं नाही की तू हा निर्णय कसा घेते, तू माणसांमध्ये का बसते, तू त्याच्याबरोबर का बसते, त्याच्याबरोबर का उठते, कधीच नाही. कारण की ते त्यांच्या स्वभावातच नाही आहे. आणि त्यांची साथ असल्यामुळे मी आज सगळं कार्य बिनधास्तपणे करू शकते. त्यांनी मला खूप साथ दिलेली आहे. माझे माहेरचे आई, वडील, भाऊ यांनाही त्यांनी सांभाळून घेतलेलं आहे. माझे सासू सासरे हे देखील मला कधीच माझे सासू सासरे वाटले नाही, माझे आई वडीलच वाटले. कारण की म्हणजे आता सांगायला हरकत करल्यावर कसं ना, मॅच संपली की ग्राउंडला एक राऊंड मारला जातं आणि हात दाखवला जातो की आता संपलं. तशीच माझ्यावर आज वेळ आलेली आहे की मी तुम्हाला हात दाखवून बाय बाय करते आहे की माझी इनिंग इथे संपलेली आहे. मी इथे स्टॉप घेतलेला आहे आणि आता माझं दुसरं सत्र सुरू होत आहे. त्याच्यानंतर ह्या शाळेने मला तर पोट्यापाण्याची सोय केलीच, त्याचबरोबर माझं लग्न जमवायला, आमचं काही लव्ह मॅरेज नाही आहे, अरेंज मॅरेज आहे. हे मी सांगते तुम्हाला कारण की लग्न जमवणारे इथे उपस्थित आहे की ज्यांनी आमचं लग्न जमवलेलं आहे. सरोदे सर आहे, जोडशे सर आहे, साळुंके सर होते, वानखाडे सर होते, की त्यांचं पाटील सर आहे इथे. म्हणजे मी काही अशी खोटी बोलत नाही आहे. म्हणजे इथे माझे साक्षीदार पण आहेत की जे सांगतील की हो खरंच हे लग्न आम्ही जमवलेलं आहे. आणि त्यांनी मला साथीदार पण खूप चांगला शोधून दिला, म्हणजे संस्थेने मला एक साथीदार पण दिला. त्याचबरोबर मी एका मुलाची आई आहे, ज्या मुलाच्या बारशाला देशमुख साहेब खास बारशाच्या निमित्ताने उल्हासनगरला मला भेटायला आल्या. म्हणजे ह्या संस्थेने मला काय दिलं नाही, ह्या संस्थेने मला सगळं दिलेलं आहे. ही संस्था माझ्यासाठी एक माहेर घर आहे आणि हे माहेर घर सोडताना मला खरंच खूप वाईट वाटत आहे की मी ह्या माहेर घरावरून आता मी सासरी चाललेली आहे, नांदायला चाललेली आहे. खूप मला वाईट वाटत आहे. म्हणजे संस्थेची 4 धाम आहेत, त्याच्यापैकी 3 धाम तर मी केलेच आहेत. नडगाव केली आहे, भातसा केली आहे, खाडे विद्यालय केलेली आहे. फक्त एक जो काय म्हणतात केदारनाथ जे म्हणजे चोंडा जे आहे ते माझं झालं नाही आहे. ते सत्र ते पण मला मिळालेलं होतं, पण मी ते नाकारलं. मुख्याध्यापक म्हणून मला चोंडा हे मिळालेलं होतं, पण मी ते नाकारलं की नको, फार लांब आहे. त्याच्यामुळे मी 4 धामापैकी 3 धाम तर मी नक्कीच इथे केलेली आहे आणि 3ही धाम मला खूप चांगले वाटले. नडगावला मी ज्यावेळेस गेली त्यावेळेस तिथले शिक्षकही खूप चांगले आहेत. त्यांनी देखील मला खूप जीव लावला, समजून घेतलं आणि सहकार्य सगळ्याच गोष्टींचे केलेले आहे. आता भातसाला मला जरी 6 महिन्याची ऑर्डर होती तरी कार्यकाल मी 3 महिने फक्त केला, कारण की जानेवारीपासूनची ऑर्डर होती, मी मार्च महिन्यामध्ये गेली. त्या 3 महिन्यांमध्ये
वर्षामध्ये मी खूप काही तिथे शिकली आणि मला तिथल्या लोकांनी देखील, फक्त मला वाईट एवढं वाटलं की कार्यकाळ म्हणजे मार्च महिन्यामध्ये ज्यावेळेस मी गेले त्यावेळेस सगळं संपलेलं असतं, कामं संपलेली होती. तेच मी खाडे विद्यालयामध्ये होते तर मी सकाळी यायची तर संध्याकाळी जायची, 2 सत्र मी तिथे थांबायची. नुसतं कामांची तिथे रेलचेल होती, खूप कामं असतात तिथे. त्याच्यामुळे माझं थोडंसं मन तिकडे नाराज झालं की अरे काही काम नाही इथे, नुसतं जा रिकामा बस आली. या परीक्षेचा काळ होता त्यानंतर सुट्ट्या लागल्या आणि आता सुरू झालं तर आता माझी जाण्याची वेळ आली. असं माझे सगळं कार्यकाल जो आहे तो असा माझा टप्प्याटप्प्याने चालत गेला आणि आज मी इथे एंडला मी पोचलेली आहे. पवार सर देखील आठवणीने इथे आलेले आहेत, तर त्यांचं पण मी खरंच कौतुक करेन की वेळात वेळ काढून ते इथे आलेले आहेत. पवार सर माझ्या डोक्यात होतं पण आता माझी नजर सरांकडे गेली. सर खूप खूप तुमचे धन्यवाद, तुम्ही इथे आलात, सगळेजण इथे आलात. मी प्रत्येकाचं नाव नाही घेऊ शकत पण सगळे इथे येऊन ज्यांनी मला आशीर्वाद देत आहात, शुभेच्छा देत आहात ते मी कधीच विसरणार नाही. आणि एवढं बोलून मी माझे 2 वाक्य संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिक्षक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी वर्ग आणि सर्व मित्रमंडळी आणि आपतेष्ट, खूप वेळ घेणार नाही कारण खूप उशीर झालेला आहे, जवळजवळ 2:45 झाले आणि फक्त 1च मिनिटात मी सर्वांचा आभार मानणार आहे. तत्पूर्वी या ठिकाणी उपस्थित जे सेवानिवृत्त शिक्षक आहेत आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत, मॅडमने त्यांचा आभार मानलेला आहे. मी पण आभार मानतो की ते आवर्जून या ठिकाणी सर्व उपस्थित राहिले आणि आम्हाला जुन्या आठवणींचा उजाळा करून दिला. त्याबद्दल मी त्या सर्वांचं नामोल्लेख करत नाही, सर्वांचे एकत्रित आभार मानतो. इतर कर्मचारी सर्व वर्ग इथं हजर झाला होता त्यांचे आभार मानतो. त्यानंतर गावातील शहापूरमधील जे काही राजकीय क्षेत्रातली पत्रकार असतील त्या सर्वांचे मी आभार मानतो. त्यानंतर संतोष भाऊ शिंदे भाऊ त्या ठिकाणी आले, सहपत्नी, त्यांचे मी आभार मानतो. आणि त्यानंतर हा जो हॉल इथे आपण आयोजित केलं आहे हॉलमध्ये, ह्या हॉलसाठी श्री तळपडे सर यांच्या शब्दाखातर श्री मिलिंद भोईर यांनी हा हॉल उपलब्ध करून दिला आणि इथं आपली व्यवस्थित सोय झाली, त्यांचे मी आभार मानतो. त्यानंतर सनी अधिकारी त्याचे आभार मानतो. जे काही आणि कोणाचा आभार मानायचं राहिलं असेल तर त्यांचाही आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. आणि सर्वांनी आपल्या सुग्रास भोजनाचा आस्वाद घ्यावा. वरच्या मजल्यावर जेवणाची व्यवस्था केलेली आहे, जेवणाला खूप उशीर झालेला आहे आणि ज्या अगोदर ज्यांना मॅडमचा सत्कार करायचा आहे त्यांनी सर्वांनी सत्कार करायचा आहे आणि सत्कार केलं की आपलं जेवण करायला जायचं आहे. धन्यवाद सर्वांचे पुन्हा एकदा मी धन्यवाद मानतो आणि हा कार्यक्रम इथे
8-0